आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते आत्मा ताई. नमस्ते नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ही दिव्य आत्मा ब्रह्मा नमस्ते. ही दिव्य ब्रह्म ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी या ब्रह्मांडाच्या कृपेने तुम्ही आणि मी आज आहे. आज या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने आपल्याला निवडलं आहे, कारण आपण या ब्रह्मांडामधील लाडके सदस्य आहे असं म्हणूया. आपण खूप लकी आहोत की आपण या ऊर्जेसोबत जुडण्यासाठी एकरूप झालेलो आहोत, एकत्र आलेलो आहोत आणि ज्या सन्माननीय सदस्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे. आत्मा नमस्ते युट्यूबच्या सदस्यांना, कारण तुम्ही सुद्धा या ब्रह्मांडाची खूप खूप धन्यवाद माना की या ऊर्जेसह ओळख करणारा एक व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. का का कारण या संपूर्ण विश्वामध्ये फक्त आणि फक्त 4% लोक असे आहेत किंवा 4% लोक एवढे असावेत की जे पूर्णपणे ऊर्जेसोबत जुडले तर तर या विश्वामध्ये दुःखच राहणार नाही, आनंदी आनंद असेल. फक्त 4% लोक उरलेल्या 96 लोकांचं दुःख हरण, वेदना हरण करू शकतात असं लिहिलेलं आहे वेदांमध्ये. मी माझ्या मनाचं कधीही काहीही सांगत नाही. अनेक साधू संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे की ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच काय, कुठल्याही योग्य आध्यात्मिक मार्गापर्यंत फक्त 4% लोक जरी जुडले ना तरी या विश्वामध्ये आनंदी आनंद शांतता असेल. पण तरीही एवढा स्ट्रगल सुरू आहे, एवढं सगळं या विश्वामध्ये सुरू आहे. याचं कारण काय आहे, तर फक्त 4% लोक सुद्धा यासाठी नाही निवडले जात. आणि आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला, आपल्यापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. मग थँक्यू नाही म्हणूया का आपण ब्रह्मांडाला? कुठंतरी काहीतरी कारणास्तव युनिव्हर्सने मला या सगळ्यासाठी निवडलं आहे. आणि बस सर्व सन्माननीय सदस्य स्वतःला शाबासकी सुद्धा द्या की आज तुम्ही इंटिग्रिटी मध्ये छान अगदी वेळेवर सेशनला हजर आहात आणि तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवून छान सेशन ऐकत आहात. थँक्यू. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणण्याची क्षमता या प्रत्येकामध्ये प्रदान करा. कारण तूच आहे तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. तुझ्याच आतमध्ये ती ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचा योग्य उपयोग कर आणि या ब्रह्मांडाचे ते देणगी देणाराचे भरभराटीचे दरवाजे तुझ्यासाठी ओपन कर. हे सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम जे आपण ब्रह्मांडाला मागतो ते तुझ्या आणि माझ्या आतमध्ये आहे. हेच आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं होतं. जे देवाला मागतेस, देव स्वतःमध्ये शोध. अहम ब्रह्मास्मी. माझ्या आतल्या ऊर्जेचा मला शोध घ्यायचा आहे. आणि ही आतली ऊर्जा या ब्रह्मांडाने आपल्या प्रत्येकामध्ये दिली आहे. प्रत्येकामध्ये काय झालं आहे, तर आपल्याला आपल्या ऊर्जेचा विसर पडला आहे. आपल्याला आपल्या ऊर्जेचा विसर पडल्यामुळे काय होत आहे, काय होत आहे, अनेकदा माझ्या क्षमतांचा पूर्ण मी वापर करून घेत नाही. आणि माझ्यामध्ये ती पूर्ण ऊर्जा आहे, ती जर मी मोठ्या प्रमाणामध्ये वापर केली किंवा जी ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे ती जर मी प्रॉपर ग्रहण केली तर 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 माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही आरोग्यासाठी, कधीही कुठल्याच शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक नातेसंबंध कुठल्याच गोष्टीमध्ये मला मागे मी नसणार आहे. मी त्या परमोच्च शिखरावर असेल, त्या आनंदाच्या, त्या सुखाच्या, त्या आर्थिक संपन्नतेच्या. आणि हेच सत्य आहे, ते समाधानाच्या. कारण ब्रह्मांड आपल्याला कशाचीच कमी करत नाही. आपल्याकडे घेण्याची क्षमता कमी असते, आपली झोळी छोटी असते असं म्हणूया.
क्षमता कमी असते असं म्हणूया. असं मी का सांगते आहे, कारण आजचं सेशन आहे 7 चक्र. 7 चक्र आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. बरोबर ना? 7 चक्रांचा अभ्यास. कसं ना? मग मॅम हे असं काहीतरी सांगितलं आहे आणि सोबतच म्हणता आहात की 7 चक्र. हो, तेच तर खास आहे. ह्या युनिव्हर्सनी न दिसणारे, फक्त फील करता येणारे चक्र तुझ्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये ठेवलेले आहेत. आणि आज जर माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक एखाद्या ठिकाणी आत्मविश्वासाची कमी, कुठं भीती असू दे, कुठलाही प्रश्न असू दे, तो जर काही प्रश्न आहे ना, तर तो तुझ्या एखाद्या चक्रासोबत जोडलेला आहे. हेच सत्य. आज हे काही तुम्हाला फक्त माहिती देण्यासाठी सेशन नसेल. आज ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. बदल करूया आपण स्वतःमध्ये. मान्य आहे मला, की एवढ्या वेळेमध्ये असं पूर्ण सेशन घेतल्या जाईल, सर्व सांगितल्या जाईल. करूया प्रयत्न. या ऊर्जेच्या कुठपर्यंत आपण ऊर्जेपर्यंत पोहोचू शकतो तर करूया. ताईंनो, दादांनो, काय आहे, आपण अनेकदा म्हणत असतो, की माझं नशीब मला साथ देत नाही. अनेक जणांचे शब्द ऐकत असते. माझं नशीब मला साथ देत नाही. मॅम, माझं मन शांत राहत नाही. मॅम, माझ्या मनामधील भीती जात नाही. काही लोकांचं असतं, माझा पैसाच टिकत नाही. आमचं ना खूप प्रयत्न करते, खूप प्रयत्न करते, पण आमचं जमतच नाही. कोणाशी? कोणाशी? सासूबाईशी. सासूबाईच्या लेकराशी. अधिक आई-वडिलांशी. असं नाहीये, की बाबा फक्त सासूशीच भांडण होते. नाही, शेजाऱ्याशी, यांच्याशी, त्यांच्याशी. काय प्रयत्न करतो आहे. लोक सगळे चांगले असतात. मला खरं सांगा, या ब्रह्मांडामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाजवळ सारखं शरीर आहे, जवळ-जवळ. हो ना? मग एक व्यक्ती वेगळी, दुसरी व्यक्ती वेगळी, किंवा हा खराब, तो चांगला, असं असू शकते का? नाही ना. जसं आपण जन्माला आलो, तसं प्रत्येक जण छानच होतं की नाही बरं? होतं ना. पण या दगादगीच्या जीवनामध्ये आपल्याजवळ कुठं राग आला, कुठं लोभ आला, कुठं स्वार्थ आला, कधी मलाच हवं, अधिकार आला, आणि यामुळे काय होते, तर त्या नात्यांमध्ये कुठेतरी प्रेम, बरोबर ना? कुठेतरी काहीतरी कमी होते. अनेक सगळ्या गोष्टी. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं तर काय? मी जर असं म्हटलं तुम्हाला, की या प्रत्येक जी समस्या आयुष्यामध्ये आहे ना, तर या समस्येचं जे काही मूळ कारण टॅरो रीडर्सला माहिती आहे, जेव्हा एक कार्ड काढलं जातं, तेव्हा तुम्ही काढलेल्या प्रश्नाचं मूळ कुठं असते? मूळ कारण एक कार्ड असतं, आहे ना? तर जर काय तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण झालेला आहे, तर त्या प्रत्येक प्रश्नाचं मूळ कुठं आहे माहितीये? तुमच्याच आतमध्ये आहे, तुमच्या एनर्जीमध्ये आहे, तुमच्या ऊर्जा प्रणालीमध्ये आहे. असं म्हटलं तर? नाही, नाही म्हणतात. नाही. आपलं शरीर हे काय फक्त हाड, हाड आपण म्हणूया ना, असं हाडा-मासाचंच आहे असं नाहीये. तर हे फक्त हाडा-मासाचं शरीर नसून हे जिवंत ऊर्जा सिस्टम आहे, एनर्जी सिस्टम आहे. ऊर्जेचा स्तर आहे, आणि या ऊर्जा प्रणालीचे मुख्य ऊर्जा केंद्र आपण म्हणूया ना, ते एम-एस-सी-बीचं पारेषणचं जे बोर्ड असतं, एक स्पेशल ऊर्जा केंद्र असतं, आणि तेथून वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिक पाठवली जाते. सेम तसं पकडा. काय, तर या ऊर्जा प्रणालीचे 7 मुख्य ऊर्जा केंद्र आहेत, आणि त्या 7 मुख्य ऊर्जा केंद्रांना काय म्हटलं जातं? त्यांना म्हटलं जातं चक्र. त्यांना म्हटलं जातं चक्र. आणि आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये ते 7 चक्र आहेत. नक्कीच अनेक चक्र आहेत.
पण मुख्य चक्र 7 आहेत. आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्या योगामध्ये, वेदांमध्ये दिलेले 7 चक्र आणि अनेक शास्त्रांनी अनेक अनेक शास्त्र म्हणजे जसं आता आपण म्हणूया हिलिंगचे वेगवेगळे शास्त्र आहेत. परत आवाज क्लिअर आहे ना माझा? थँक यू. परत आपले हिलिंगचे आपले हे डॉक्टर असतात, काय म्हणतो आपण त्याला? ॲक्युप्रेशर डॉक्टर, ॲक्युपंक्चरचे डॉक्टर, नंतर होमिओपॅथी, एक सुजोग थेरपी, ह्या वेगवेगळ्या थेरपी आहेत की नाही? या थेरपीमध्ये अधिक जास्त चक्रांचा अभ्यास केलेला आहे. ओके. कुठं 114, कुठं 111, कुठं 121 पर्यंत चक्र आहेत असं मी ऐकलं आहे. वेगवेगळ्या शास्त्रांनी वेगवेगळी नोंद केली आहे. मग ते चक्र कोणते? तर बघा, मुख्य चक्र 7 म्हणजे मुख्य नाड्या मुख्य मुख्य आणि त्या मुख्यपासून उप आणि त्यापासून आणखी सूक्ष्म. आलं लक्षामध्ये? असं ते हां. तर त्याला त्या शेवटच्या पॉइंट पर्यंत जसं आपण रेखी देत असताना आपण थांबा माझा माझा व्हिडिओ समोर करते म्हणजे तुम्हाला दिसेल. 1 मिनिट बघा, आपण रेखी देत असताना आपल्या हातावर मध्ये आपल्याला इथं टिंगलिंग, टिंगलिंग जाणवते. असं जाणवते ना? येस. तर हे आपल्या हाताचे सूक्ष्म चक्र असतात. जेव्हा आपण ध्यान करतो, ते का आपण छान पॉवर बॉल करतो, तेव्हा आपण आपल्या हातावरील सूक्ष्म चक्र ॲक्टिव्ह करत असतो. छान प्रकारे आणि मग आपल्याला छान प्रकारे ती ऊर्जा जाताना जाणवते. ठीक आहे. कारण काही लोकांचं ते कन्फ्युजन होतं. पण मुख्य चक्र किती आहेत शरीरामध्ये? 7 आणि या 7 चक्रांचा योग्य अभ्यास केला, तर काय परत आता तुमच्या चेहऱ्यावर जाणवलं आहे. चक्र म्हणजे काय? संस्कृतमध्ये याला चक्र म्हणतात. म्हणजे काय? तर फिरणारं ऊर्जेचं चाक. जसं गाडीला चाक आहे, बरोबर? आणि यालाच शरीरामधील ऊर्जेचं केंद्र म्हटलं जातं. आणि चक्रच आहे आपल्या शरीरामध्ये येणाऱ्या प्राणशक्तीचं प्रवेशद्वार. भावनिक प्रोग्रामिंग सेंटर, इमोशनल प्रोग्रामिंग सेंटर असं सुद्धा म्हणूया आपण. आभा मंडळ आणि चक्र आणि विज्ञान याला नर्व्हस सिस्टम म्हणतं. एंडोक्राइन ग्लँड्स कनेक्शन म्हणतं. बरोबर आहे ना डॉक्टर साहेब? येस. नर्व्हस सिस्टम आणि एंडोक्राइन ग्लँड्स आणि माझं अध्यात्म जे मानसशास्त्राच्या आणि आरोग्यशास्त्राच्या आणि विज्ञानाच्या अगोदर येतं, ते याला म्हणतं आत्मा आणि ब्रह्मांडाचा पूल. ब्रह्मांडाकडून येणारी एनर्जी मला चक्रांमधून ग्रहण करायची आहे. तो रस्ता आहे ब्रह्मांडाची ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचवणारा. त्याला म्हणते अध्यात्मशास्त्र चक्र. समजलं? सोपी भाषेत. नवीन सदस्य. ओके. नवीन सदस्य आज पहिल्यांदा जॉईन झालेल्या सदस्यांसाठी सगळ्याच चक्रांचा इत्थंभूत अभ्यास घेतला जाईल का? 100% प्रयत्न करते. ओके. 100% प्रयत्न करते. पण बघूया आपल्याला किती चक्र किती समजतात. प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये आहे आणि या प्रत्येक चक्राचा विशेष असा अर्थ आहे. त्या प्रत्येक चक्राचं विशेष असं कार्य आहे आणि ते कार्य ते चक्र एकदम प्रॉपर करते. आपण कधीही चक्र चुकत नाही. असं म्हणतात की नाही तुमच्याकडे म्हणतात का? तो ना आता चक्रावला आहे. किंवा एखादं जण म्हणतं त्याचे चक्र फिरले गड्या आता. आता त्याच्या नादी लागू नका. असं काहीतरी. हो ना? म्हणजे बघा कसं आहे ना, आपली भारतीय संस्कृती कशी आहे? आपण बोलतो प्रॉपर. आपला अध्यात्मशास्त्रानुसार एकदम योग्य अभ्यास आहे, असं पण म्हणतात. म्हणजे ना आज्ञाचक्र डिस्टर्ब आहे, असं म्हणतात. माहीत सगळं आहे. आपण करतो पण प्रॉपर. पण आहे ना, आपण त्याच्या मुळापर्यंत जातच नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असते, माझी भारतीय संस्कृती खूप प्रगल्भ आहे.
आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये पण आपण आहे ना खूप वैज्ञानिक आणि खूप अभ्यासपूर्ण बोलत असतो. गमती-जमती सुद्धा आपण आहे ना अभ्यासपूर्णच करतो. अशी गंमत आहे. पण आपल्यालाच ते कळत नाही कारण आपला अध्यात्मशास्त्राचा खरोखर सखोल अभ्यास आहे. पण ना ऊर्जेचा अभ्यास आहे, पण आपल्याला कळत नाही. आणि मग लोकं म्हणतात चक्र बॅलन्स आणि चक्र बॅलन्स म्हणजे काय? तर फक्त काही आध्यात्मिक गोष्ट नाहीये बरं. यांचे चक्र अनेक वेळा आपल्याकडे एक प्रश्न येतो, "मॅडम माझे चक्र बॅलन्स आहेत का?" मॅडम चक्र बॅलन्स कसे करावे? बरोबर ना? हां. तर चक्र बॅलन्स म्हणजे फक्त आध्यात्मिक गोष्ट नाही आहे. माइंड, बॉडी आणि एनर्जी सायन्स म्हणजे चक्र बॅलन्स. माझं मन, माझं शरीर आणि माझी ऊर्जा या सर्वांचं ते विज्ञान आहे. बघा, कुठल्याही शास्त्रामध्ये पहिलं जरी वरून आपलं सहस्त्रार चक्र असलं, तरी अभ्यास करत असताना पहिला मूलाधार चक्राचा करतात. कारण ऊर्जा इडा आणि पिंगलामधून येते आणि सुषुम्नामधून वर जाते. आज इडा आणि पिंगलाचा अभ्यास नाहीये, ज्या दिवशी असेल तोही सांगेल. ओके. बघा, मूलाधार चक्र. काय म्हटलं जातं? मूलाधार चक्र. ऐकलंय ना सगळ्यांनी? त्याला रूट्स चक्र म्हणतो आपण. त्याला रूट्स चक्र, मूलाधार चक्र. कसं म्हणते मी? मूलाधार. या शब्दामध्ये खूप पॉवर आहे. मूलाधार, आधार, जीवनाचा आधार. रूट्स म्हणजे काय? मुळं. झाडाची मुळं. मी नेहमी सांगत असते, ज्या झाडाची मुळं घट्ट आहेत ना, ते झाड खूप, 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 खूप उंच वाढू शकते. झाडाला उंच वाढण्यासाठी जमिनीमध्ये मुळं घट्ट आणि खोलवर रुजलेले असावे, असं सगळ्यांना माहिती आहे. बरोबर ना? अच्छा, एखादी व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीने आयुष्यामध्ये प्रगती केली आणि प्रगती केली, विदेशामध्ये गेली किंवा प्रगती केली, खूप मोठी झाली. पण तरीही असं म्हटलं जातं, "बेटा, मु मुळातल्या मातीला विसरायचं नसतं." असं आपण म्हणतो की नाही सगळेजण? आपण काय म्हणतो, मुळातल्या मातीला विसरायचं नसतं. म्हणजे काय? जेथून तुझा जन्म झाला किंवा जेथून तुझं मूळ आहे ना, त्याला विसरायचं नसतं. कारण मूलाधार ज्या ज्या ठिकाणून आपण घडलो आहे, घडणारं, त्याला विसरलं म्हणजे आपण आकाशात झेप घेतो. पण आकाशात झेप घेत असताना, उंच-उंच उडत असताना डगमगायला झालं ना, तर हे मुळं पक्के पाहिजे. असंच म्हणणं असतं ना? असंच म्हणणं असते. म्हणून मूळ बघा बरं, आपण किती बोलतो, बोलताना किती प्रॉपर बोलतो आपण. आपण म्हणतो, की त्या मुळातल्या मातीशी जुडलेले राहा. जेथून तुम्ही मोठे झालात किंवा जेथून तुम्ही आलात, त्याला विसरू नका. त्याचं कारण आहे, कारण तुमचा बेस पक्का असावा. डोक्याच्या वर जातेय का जरा? जरा कठीण होतेय का? कठीण होत असेल तर सांगा. फक्त अंगठा दाखवा. "हो मॅडम, कठीण होते" म्हणा. आपण सोपी भाषेत घेऊया. कठीण होते. नाही ना? हां. बघा, मूलाधार चक्र म्हणजे काय? तर जीवनाचा पाया. कुठं असते हे मूलाधार चक्र? आपला पाठीच आपण सगळेजण बसलेलं आहे, बसलेलं. जिथं बसलेलं आहे, जमिनीला टेकते आहे. पाठीच्या कण्याच्या तळाशी मूलाधार चक्र आणि या मूलाधार चक्राचं तत्व आहे पृथ्वी तत्व. आपण म्हटलं ना आता, मूळ जमिनीमध्ये बरोबर घट्ट रोवलेले असतात. मुळातल्या मातीला विसरायचं नाही. बघा मी नेहमी म्हणते, की आणि वारंवार माझ्या तोंडून येते, की आपली मराठी संस्कृती, आपल्या म्हणी ना, ह्या सगळ्या सगळ्या अध्यात्मशास्त्र, विज्ञान आणि मानसशास्त्राला धरून आहेत. मुळातल्या मातीला विसरू नको म्हणजे काय तर पृथ्वी तत्व, अर्थ एलिमेंट्स. येथे असते एडर्नल ग्लँड, एडर्नल ग्रंथी. आता तुमचं शरीर आहे बघा, आपलं शरीर आहे. या शरीराशी या मूलाधार चक्राचा काय बरं संबंध येतो? आपले मोठे पाय म्हणजे पायाचे मोठे हाडं, आपले पाय, आपले सांधे.
आपले मोठे आतडे, रक्त निर्माण करणे, नवीन शुद्ध रक्त निर्माण करण्यासाठी आणि रक्त प्रवाहासाठी, इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी, शारीरिक दृष्टिकोनातून विचार केला तर मूलाधार चक्र खूप गरजेचं आहे. तुमचे पाय स्ट्रॉंग असतील, जर तुमचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे तर तुम्ही 80 वर्षाचे होईपर्यंत करत चालू शकाल. काही तुम्हाला ते टुकुक टुकुक काठी घेण्याची गरज पडणार नाही. किती वर्षाचं होईपर्यंत तुम्हाला बिना काठीचं चालायचं आहे? 100? मूलाधार चक्र स्ट्रॉंग ठेवा, छान मेडिटेशन करा. 100? ओके, 100. कोणाच्या सहाऱ्याची गरज पडणार नाही जर तुम्ही प्रॉपर ध्यानधारणा करत असाल तर. कळलं? हा. तुमचे हाड, तुमचे पाय मजबूत असतील, सांधे मजबूत असतील, मोठे आतडे छान असतील, रक्तप्रवाह सुरळीत चालेल, तुमची इम्युनिटी पॉवर छान असेल, म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता. कसं असते ना, पण कधी कधी काय होते बघा, घर आहे, भांड्याला भांड लागतच, बरोबर ना? भांड्याला भांड लागतच असं म्हणतातच. पण जर काय लहानपण तुमचं तुमचं लहानपणी घरामध्ये भांडणं असतील, काही गोष्टींची आर्थिक असुरक्षितता असेल, म्हणजे काय, तर तुम्ही ज्या गोष्टीमधून सर्व्हाइव्ह झालेला आहात, ज्या सायकॉलॉजी मधून तुम्ही आलेला आहात, मूळ मूळ म्हणते मी, ओके, लहान बेस, लहानपणापासून जर आपल्या एखाद्याच्या घरामध्ये वादविवाद आहे, पुढे भांडण आहे, काही गोष्टींची असुरक्षितता आहे. कशाची असुरक्षितता आहे? कधी 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 आर्थिकतेची असते, किंवा कधी एखाद्याच्या कुटुंबामध्ये व्यसन वगैरे काही गोष्टी असल्यामुळे काय होते, भीतीचं वातावरण असते, किंवा अधिक काही गोष्टी, एखाद्याकडे दुर्लक्ष झालेलं असते, एखाद्याला एखाद्या पाण्याचा, आगीचा, कधी कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा ट्रॉमा असतो. आणि काही लोकांना तर बापरे, मी अभ्यास करते, अनेक लोकांच्या संपर्कामध्ये असते, म्हणून खरं तर काही लोकांना, व्यसनी लोकांचा सुद्धा ट्रॉमा असतो, की बाबा कधी कधी आई, कधी कधी वडील वगैरे, किंवा अधिक काही घेणारे वगैरे असतात. तर घरामध्ये वादविवाद असतात, आईला मारठोक झालेली, तर मुलांच्या मनामध्ये तो ट्रॉमा निर्माण होते. म्हणजे काय, तर एक, तुम्हाला माहितीये, असं जर का एखाद्याला अनुभव आला ना, तर त्यांचं ते मूलाधार चक्र, रूट्स चक्र कमजोर, कमजोर म्हणजे काय, तर त्याची एनर्जी लेवल कमी होऊ शकते. आता कसं ओळखायचं? कमी होऊ शकते. एनर्जी मोठ्या प्रमाणातही असणं गरजेचं नाही आणि कमीही असणं गरजेचं नाही. बॅलन्स असणं गरजेचं आहे. तो आपण म्हणतो ना, प्रमाणापेक्षा जास्त खाणंही चांगलं नाही. प्रमाणापेक्षा न खाणंही चांगलं नाही. बरोबर ना? न खाणंही चांगलं नाही. प्रमाणापेक्षा जास्तही खाणं चांगलं नाही. मग असं असेल तर त्या लोकांमध्ये ना, नेहमी चिंता राहते. सततची चिंता. कसं होईल? काय होईल? माझं असं होईल का? मुलांचं भविष्य, स्वतःचं भविष्य, मला काही होणार तर नाही ना? माझ्या मागे यांचं काय, त्यांचं काय? अरे विचारूच नका. त्यांना ना बऱ्याच वेळा भविष्याची भीती वाटते. असुरक्षित त्यांचं भविष्य वाटतं. आणि तुम्हाला माहितीये, त्या लोकांना असुरक्षित वाटतं. असुरक्षित. आणि तुम्हाला माहितीये, ओव्हर थिंकिंग, खूप जास्त विचार, खूप जास्त विचार, खूप जास्त विचार. काही लोकं असतात, सुरूच असते. खूप जास्त सुरू असते. एक प्रश्न झाला ना, की आलाच पाहिजे दुसरा. एक मिटवला ना, अरे मिटलाय ना आता आपला. बरोबर ना? पण नाही, मिटलेलाही सहन होत नाही. मिटलेलाही सहन होत नाही. प्रश्न मिटला रे मिटला, की परत दुसरा प्रश्न स्वतः क्रिएट करत राहतात. बघा कसे हसून राहिले सगळेच. असंच होतं. आणि अधिक एक तुम्हाला सांगू, आर्थिक समस्या. पैसा टिकतच नाही.
मूलाधार चक्र स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार हे चक्र आहे. या पृथ्वी तलावर मी माझं अस्तित्व निर्माण केलं आहे, स्थिरत्व आलेलं आहे, शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक दृष्टिकोनातून. आर्थिक स्थिरत्व मिळवणारं चक्र मूलाधार चक्र. ज्यांचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे, छान, त्यांच्याकडे पैसा टिकतो. आलेल्या पैशाचा ते योग्य उपयोग, यस, त्यांच्याकडे तंगी येत नाही. याचा संबंध कसा मॅम? त्याचा बेस पक्का आहे, तो स्थिर आहे. कुठला निर्णय घ्यावा, कुठला नाही घ्यावा, या अनेक सगळ्या गोष्टीवर तो योग्य प्रकारे कार्य करू शकतो. आणि म्हणून आर्थिक सबलता, तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला स्थिरत्व हवं आहे. नोकरी टिकतच नाही, 12 महिने झाले की दुसरी, 12 महिने झाले की दुसरी. नोकरीमध्ये सुद्धा स्थिरत्व मिळवण्यासाठी मूलाधार चक्र, नोकरीमध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने पुढे 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 जाण्यासाठी, तुमचा आलेख उंचवण्यासाठी मूलाधार चक्र. कधी मिळते प्रमोशन? जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी, एखाद्या नोकरीमध्ये स्वतःला सिद्ध करता, स्थिर ठेवता, बरोबर ना? तेव्हा मिळते ना प्रमोशन. यस, तुम्ही त्या उच्च स्थानावर जाण्यासाठी पहिले तुमचा बेस पक्का करावा लागतो. तो बेस पक्का करण्याला कारण आहे मूलाधार चक्र. आणि हे चक्र ना एडर्नल ग्रंथीसोबत जोडलेलं असते. जेव्हा व्यक्ती भीतीमध्ये असते, एखाद्या गोष्टीची त्याला भीती वाटते, तेव्हा आपलं त्या व्यक्तीचं, आपलं नाही म्हणूया आपण आता, बरोबर ना? कारण आपण आता ऊर्जेसोबत जुडणार आहे, मग आपलं तर बॅलन्स होणार आहे, बरोबर ना? त्या एखाद्या व्यक्तीचं, असे शब्द वापरूया, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये भीती असते, तेव्हा शरीर काय करते? काय करते? कोलेस्ट्रॉल निर्माण करते. आणि संघर्ष निर्माण होतो, स्ट्रेस निर्माण करणाऱ्या ऊर्जा निर्माण होतात. आरेला का रे विचारच येतो, आरेला विचार आला की का रे, कळलं आहे? स्ट्रेस, एडर्नल ग्रंथी योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही, कोलेस्ट्रॉल वाढतो आणि मग होते बीपी, ब्लड प्रेशर वाढतं. स्ट्रेस वाढला की नक्कीच ती इम्युनिटी पॉवर कमी होते, रोग प्रतिकारक क्षमता कमी होते, ती एन्झायटी वाढते. छोट्या छोट्या कारणावरून मोठ्या प्रमाणात चिंता करण्याची, एन्झायटी म्हणतात त्याला, आजारच आहे एक प्रकारचा. चिंता रोग माणसाला चिता बोलवत नाही, पण चिंता माणसाला चितेपर्यंत लवकर पोहोचवते, असं म्हणतात की नाही, म्हणून तो चिंता रोग त्याला म्हटलेला आहे. वास्तविक पाहता चिंता हा आजार नाही आहे, तर चिंता ही मनाची अवस्था आहे. परंतु तो आजाराचं स्वरूप तयार करतो, आजारच आजार निर्माण करतो. आणि काय होते मग? शरीर मग जाते सर्व्हायव्हल मोड मध्ये, मग तो संघर्ष सुरू होतो. आणि मग ते गुडघ्यांचं दुखणं, पाठीचं दुखणं, पायाची कमजोरी, ते पोट साफ न होणं, तो येणं, तो थकवा, आणि मग व्हिटॅमिनची कमतरता, अरे काय 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 विचारूच नका. हे सगळं कुठं होते? मूलाधार चक्र स्ट्रॉंग नसल्यामुळे, बरोबर ना? येस. आणि मग जेव्हा या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडतो, आपण जेव्हा या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, तेव्हा काय होते? तेव्हा भरभरून येणारी, ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये खेचून घेतली जाते. ही खेचून घेतलेली ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये
आपल्या संपूर्ण शरीराच्या प्रत्येक चक्रापर्यंत पोहोचते. प्रत्येक चक्रापर्यंत पोहोचलेली ही ऊर्जा त्या त्या चक्राला अगोदर स्वच्छ करते. क्लीन 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 आणि ऊर्जावान करते, बॅलन्स करते, ऊर्जावान करते, बॅलन्स करते. अंतर्मनामधून मेडिटेशनच्या स्वरूपामधून एक भाव येतो. प्रॉपर अफर्मेशन दिली जाते. कोणाला? या मेंदूला. त्या प्रत्येक चक्रासाठी. म्हणजे काय तर शारीरिक आपण येथे काम कसं करतो? मनावर, शरीरावर, चक्रावर या आध्यात्मिक ऊर्जेनी चक्र बॅलन्स होतात. या आध्यात्मिक ऊर्जेचा शारीरिक दृष्टिकोनामधून आपण येथे मेंदूला प्रॉपर अफर्मेशन देतो. कशाच्या? आरोग्य संपन्नतेच्या, भावनिक संपन्नतेच्या, शारीरिक, मानसिक प्रत्येक. इकडे चक्र क्लीन होत आहेत. बरोबर? इकडे स्वच्छतेचं कार्य सुरू आहे. म्हणजे नकारात्मकता निघून जात आहे. सकारात्मकता टाकण्यासाठी नकारात्मक विचार क्लीन, सकारात्मकता टाकण्यासाठी मेंदूला योग्य प्रोग्राम केलं जातं. मेंदू सुद्धा योग्य स्त्राव, योग्य विचारांची निर्मिती करायला लागते. आणि ब्रह्मांडाच्या कृपेने काय तर आरोग्यशास्त्रानुसार आरोग्याच्या दुरुस्तीसाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारांमुळे निर्माण होणाऱ्या सर्व आजारांना नष्ट करण्यासाठी, भौतिक जगामध्ये स्थिरत्व प्राप्त करण्यासाठी, म्हणजे काय तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक लेवलवर कार्य केलं जातं. आणि ब्रह्मांडाकडून आलेल्या ऊर्जेचा योग्य उपयोग केला जातो. माझ्या शरीराला, माझ्या मनाला, माझ्या चक्रांना, माझ्या मेंदूला अफर्मेशन दिली जाते. मी पूर्ण सुरक्षित आहे. मी पूर्ण सुरक्षित आहे. ही पृथ्वी माता आणि दिव्य ब्रह्मांड मला आधार देत आहे. हे माझे मूळ पूर्णपणे जमिनीमध्ये दूर दूरवर पसरत आहे. माझा मूलाधार स्थिर होत आहे, स्ट्रॉंग होत आहे. माझे पृथ्वी तत्व स्ट्रॉंग होत आहे. माझे मूळ जमिनीमध्ये घट्ट 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 होत आहे. माझं मूलाधार स्ट्रॉंग होत आहे. एक स्वतःमध्ये निर्माण होते काय की मी पूर्ण सुरक्षित आहे. हे पृथ्वी माता, हे ब्रह्मांड मला आधार देत आहे. आणि मग तिथून ती प्रोसेस छान सुरू होते. कशाची? कशाची? स्वतःला स्थिर करण्याची, स्वतःला स्ट्रॉंग करण्याची, स्वतःला छान घडवण्याची. असेच सर्व चक्र आहेत. असेच सर्व चक्र आहेत आणि जसे चक्र संतुलित होतात तसे हार्मोन्स संतुलित होतात, हार्मोन्स बॅलन्स होतात. आपलं शरीर प्रत्येक ग्रंथी योग्य हार्मोन्स क्रिएट करायला लागते. विचारांमध्ये बदल होते. आपल्या भावनांना हील केलं जातं. आपली ऊर्जा वाढते आणि आयुष्य नवीन दिशेने वाहायला लागते. आयुष्याला एक नवी दिशा मिळायला लागते. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. लक्षात घ्या, आध्यात्मिक हिलिंग, स्पिरिच्युअल हिलिंग, रेकी हिलिंग, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणे म्हणजे सत्यापासून पळ काढणं नाहीये. सत्य स्वीकारावं लागेल. आपल्या आयुष्यामध्ये जेही काही सत्य आहे ते स्वीकारावं लागेल. ते स्वीकारण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण होणार आहे. आणि या ऊर्जेसोबत जसं मी जुडणार आहे, जसे मी जुळले असं सांगते, तसं माझी माइंड, माझी बॉडी, माझा सोल आणि हे सगळं एका लेवलला आलं, अलाइनमेंट झालं आहे. म्हणजे काय तर माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा या सर्वांवर माझं नियंत्रण आहे ऊर्जेचं.
नाहीतर चालली मी मनाच्या मागे धावत. आज जेवायचं तर दिवसभर खायचंच खायचं. आज रडायचं तर रडायचंच दिवसभर. असते ना आपला बऱ्याच वेळा. जीवावर आली एखादी, आज रागवायचं तर सगळ्यांवर रागवायचंच नाही. मी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडले आहे. मी किती रागवावं, किती दुःखी व्हावं, किती आनंदी व्हावं, किती कमवावं, लक्षात घ्या. कुठं थांबावं हे कळतं. मी किती वाहवत जावं, वाहवतच चालले नाही. स्ट्रॉंग. मी कुठं थांबावं हे कळणं खूप गरजेचं आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर. अशी ही ऊर्जा आहे. नक्कीच तुम्ही म्हणसाल मॅम सर्वच चक्रांची माहिती द्या. नक्कीच मी प्रयत्न करते आहे. छोटी छोटी आपण प्रत्येक चक्राला जाणून घेण्याची. करूया. हो. पुढचं चक्र कोणतं असते? तुम्हीच सांगा आता मला. पुढचं चक्र असंच आहे. दुसरं चक्र आहे आपलं स्वाधिष्ठान चक्र. बरोबर ना? स्वाधिष्ठान चक्र. म्हणजे कुठं आहे? स्वाधिष्ठान चक्र कुठं आहे? येस, 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 येस. इथंच. कुठं? नाभीच्या खाली 4 बोट. ओके. भावनांशी संबंध आहे स्वाधिष्ठान, सेक्रल चक्र, सेक्स चक्र. तुमच्या आनंद, एखादी गोष्ट क्रिएट करणे, भावनांशी संबंध आहे. जेव्हा स्वाधिष्ठान चक्र ब्लॉक असतं तेव्हा भावनिक प्रश्न निर्माण होतात. इमोशनल इम्बॅलन्स होते, व्यक्ती दुःखी होतो. असं राहतं. नवनिर्मितीचं ते केंद्र आहे. रिप्रोडक्टिव्ह आपण ज्याला म्हणतो आहे ना, बेबीचा जन्म स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित आहे. बेबी कन्सीव्ह होऊन. जेव्हा ही चक्र बॅलन्स असतं तेव्हा व्यक्ती आनंद, प्रेम आणि सर्जनशीलता म्हणजे स्वतःचा विकास करण्यासाठी तो ऍक्टिव्ह असतो, तो पात्र असतो. त्यानंतर आहे मणिपूर चक्र. म्हणजे कोणतं? या सोलार चक्र. कुठं आहे? आपल्या नाभीच्या 4 बोट वर. आत्मविश्वास, धैर्य, धडा आणि नेतृत्व, विल पॉवर, डिसिजन मेकिंग स्ट्रॉंग. आणि ब्लॉक आहे, एनर्जी डिस्टर्ब आहे, कॉन्फिडन्स नाही. अरे हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, तो काय म्हणेल. राग येतो, स्वतःवर शंका, माझ्याच्याने होईल का, मी करू शकेल का. नक्कीच आपण लाईव्ह सेशन मध्ये या प्रत्येक चक्राबद्दल छान जाणून घेतच असतो. स्वतःची एक पत निर्माण करणं, स्वतःची मर्यादित क्षमतांचा विकास करणं. सोलर चक्र वर आहे. अनाहत हृदय चक्र कुठं आहे? यस, हृदय चक्राच्या या दोन्ही वर्गड्यांच्या मध्ये प्रेम, दया, माया, आपुलकी, माफ करण्याची क्षमता. आणि ब्लॉक असेल तर यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, लोक माझ्यावर प्रेमच करत नाही, असंच नाही तसंच नाही. जसं मी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडते तसं मी अगोदर स्वतःवर प्रेम करायला लागते. माझं स्वतःवर प्रेम आहे आणि मग जग माझ्यावर प्रेम करायला लागतं. आहे ना, असंच आहे. येस, नक्कीच अनेक सेशन मध्ये शिकलं आहे आपण. माफ करणे, माफी मागणे, स्वतःवर प्रेम करणे, सेल्फ लव्ह, अनेक सगळ्या गोष्टी. हार्ट चक्रच म्हटलं तर एक एक तास बोलता येईल. विशुद्ध चक्र कोठे आहे? विशुद्ध चक्र. कम्युनिकेशन स्किल, संवाद क्षमता, सत्य, माझ्या भावनांना व्यक्त करणारं हे केंद्र. आणि ज्या लोकांना स्वतःचं मत मांडता येत नाही, त्यांचं ब्लॉक आहे, ते भीतीत राहतात, गैरसमजामध्ये राहतात. थायरॉइड ग्रंथी त्यांची आजार तर तुम्हाला माहितच आहेत. अनेक असे आहेत. थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथी बिघडते. थायरॉइड होणारा आजार, बीपी वाढणे, अनेक आजार व्यक्त भावना न केल्यामुळे, फक्त आणि फक्त भावना व्यक्त न केल्यामुळे, दाबलेल्या भावनांमुळे कित्येक आजार होतात. माहितीये ना आपल्याला सगळ्यांना. बाकी भौतिक जगामध्ये मागे राहतात ते तर वेगळंच आहे.
बोलूया एखाद्या वेळेस याही विषयावर. आज्ञाचक्र इथं दोन्ही भुवयांच्यामध्ये इंट्युशन्स, व्हिजन क्रिएट होणे, माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे, आणि सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो. माहितीये तुम्हाला, कन्फ्युज असणाऱ्या लोकांचं आज्ञाचक्र ऍक्टिव्ह नसतं, अंडर ऍक्टिव्ह असतं. म्हणजे काय, तर कमी ऍक्टिव्ह असतं किंवा कधी कधी त्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतात. लक्षात घ्या, चक्र कधीच बंद पडत नाही. चक्राची गती कमी होते, त्याचा आकार कमी किंवा जास्त होतो, त्याला म्हणतात ब्लॉकेजेस. ओके. कोणतंच चक्र प्रमाणापेक्षा अधिक फिरायला नको किंवा ते प्रमाणापेक्षा जास्त त्याची ऊर्जा मोठी व्हायला नको. मोठी झाली तरीही विकार आहे, आणि गरज आहे एवढ्या ऊर्जेची आणि एवढी झाली तरीही विकार आहे. ओके. हा. ओव्हर ऍक्टिव्ह, अंडर ऍक्टिव्ह असं म्हणतात. आणि ब्लॉकेजेस निर्माण होणे म्हणजे कुठेतरी त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा साठणे, मग त्यामुळे चक्राचा वेग कमी होतो. आणि परत एक महत्वाचं, प्रत्येक चक्रामध्ये स्वतःला क्लीन करण्याची क्षमता असते. पण आपण या भानगडीत एवढं अटकलेलं आहे की आपण स्वतःला ध्यानधारणा करायला, शांत व्हायला वेळ देत नाही. एवढं धावपळीचं आयुष्य आहे, आणि म्हणून म्हणून हे सगळे प्रॉब्लेम येतात. तर या धावपळीच्या आयुष्यामध्ये मला गरज आहे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडण्याची, रेकी शिकण्याची. माझं आध्यात्मिक जागृतीचं द्वार असलेलं आज्ञाचक्र, पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, पिनियल ग्रंथी कुठं, आज्ञाचक्रामध्ये, आणि सहस्रार चक्र इथं डोक्याच्या वर. डिव्हाइन कनेक्शन, मला या ब्रह्मांडासोबत माझा ब्रह्मांडाकडून येणारे सिग्नल कॅच करण्यासाठी, ब्रह्मांडासोबत माझं नातं घट्ट करण्यासाठी. जेव्हा डिव्हाइन एनर्जी असते तेव्हा येत असते, तेव्हा माणसाला, मनाला शांतता, ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा सर्व चक्रांपर्यंत पोहोचवणारं केंद्र, ब्रह्मांडाशी थेट कनेक्शन माझ्या सहस्रार चक्राचं. आणि मला आध्यात्मिक अवेकिंग, एकदम आपण म्हणूया ना, स्पिरिच्युअल लेवल माझी वाढवणारं हे चक्र, शांतता देणारं चक्र. जेव्हा आयुष्यामध्ये एखाद्या वेळेस एकटेपण येतं, जीवनाचा अर्थ काही वाटत नाही, तेव्हा बऱ्याच वेळा ब्रह्मांडाकडून आपलं डिस्कनेक्शन होते आपल्या हायर सेल्फचं. कळलं? आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप असलं की आपल्याला आपल्याला मोठ्या प्रमाणावर ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण करता येतं. हार्ट चक्र ओपन असलं की मोठ्या प्रमाणामध्ये ब्रह्मांडामधून येणारी ऊर्जा आपण ग्रहण करत असतो. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि रेकी म्हणजेच काय, तर तेच, ही रेकी म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. ही ऊर्जा आपल्यामधून वाहते. जेव्हा चक्रामध्ये एखादा ब्लॉकेजेस असतो तेव्हा ती ऊर्जा छान वाहू शकत नाही. ही ऊर्जा ब्रह्मांडामधून येत असते, ईडा आणि पिंगला नाडीमधून खाली 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 स्वादिष्ठान आणि मूलाधारच्या मध्ये जाते प्रत्येक, आणि तिथून पुन्हा वर येते, सुषुम्नामधून वर येते. ती सुषुम्नामधून वर वाहण्याचा जो प्रवाह आहे, हा सुरळीत छान. माझा रेंज चांगली आहे, अंगठा दाखवा मला, तुम्ही फ्रीज झाले सगळे. हं. तर ती जी ऊर्जा आहे ही अशी वरवर 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 येते. मग ना ही इथपर्यंत जेवढी स्वच्छ, छान, मोठ्या प्रमाणात पोहोचेल ना, तेवढे आपले चक्र छान ऍक्टिव्ह असतात, बॅलन्स असतात. आणि ही आपल्यामधून वाहत असताना जेव्हा चक्रामध्ये कुठे ब्लॉकेजेस असतात, तेव्हा जीवनामध्ये समस्या निर्माण होते. म्हणजे एखादा पाईप ब्लॉक झाला, तर पुढे पाणी जाते का व्यवस्थित? नळ देण्याची, आपण पाणी देतो आहे, मध्ये नळीला आडी पडली किंवा ती दबल्या गेली, तर पुढे पाणी जाते का व्यवस्थित फोर्सनी? नाही ना. सेम ब्लॉकेजेस कुठे आला, तर वरच्या चक्रांना ऊर्जा पोहोचत नाही तेवढी. मग तेवढी पोहोचली नाही की सगळ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण व्हायला राहतात. म्हणून जेव्हा आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा आपली जागृती वाढते, कॉन्शियसनेस वाढतो, आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने आपली हिलिंग वाढते. सर्व चक्र क्लीन होतात ऊर्जेनी, आणि हे जाणारी ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये
वरच्या चक्रांना वाहायला लागली. वरच्या चक्रांना वाहायला लागली. आपला माइंड छान प्रोग्राम व्हायला लागतो. स्वतःबद्दलचे निगेटिव्ह काही थॉट्स असतील, काही धारणा असतील, तर त्या आपण हळूहळू सोडून देतो. अगोदर एक अपूर्णतेचा भाव असतो. दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर स्वतःमध्ये पूर्णतेचा भाव येतो. कुठे दुर्बलतेचा भाव असेल, तर तेथे तुम्ही स्ट्रॉंग असण्याचा भाव येतो. कुठे अटकला असाल, तर तुम्ही आता त्या भावनांमधून मुक्त होता. कारण तुमच्या आतमधून ती दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा वाहत असते. तुमचे चक्र छान, क्लीन, बॅलन्स होत असतात. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. किती बोलावं, किती सांगावं, कितीही सांगत राहावं, रात्रभर बोलत राहिली तरी तुम्ही असेच बसणार, गॅरंटी आहे मला. कारण ही दिव्य ऊर्जा अशीच आहे. हा गोडवा आहे, हा आनंद आहे. ही ऊर्जा कारण आपल्याला खूप देत असते. आध्यात्मिकतेमध्ये खूप आनंद मिळत असतो. खूप आनंद. आपलं मन शांत करणारी ऊर्जा. लक्षात घ्या, ऊर्जा कोण आहे? ऊर्जा मीच ऊर्जा आहे. मी म्हणजे आपण सर्वजण. मीच ही डिवाइन एनर्जी आहे. कारण जे या ब्रह्मांडामध्ये आहे तेच माझ्या आतमध्ये आहे. पण या अनेक कारणांमुळे मी ब्रह्मांडामधली ऊर्जा खेचूनच घेत नाही. मला माझ्या प्रकाशासोबत माझी ओळखच होऊ देत नाही. मी माझ्या प्रकाशाला विसरली आहे. म्हणून मी बाहेर जे आहे ते खेचणं किंवा ग्रहण करणं कमी केलं आहे. मीच ऊर्जा आहे, मीच प्रकाश आहे, मीच ती प्रेमाचा भाव आहे, सुरक्षिततेचा भावही मीच आहे आणि या ब्रह्मांडाशी पक्की नाळ जुडलेली सुद्धा माझीच आहे. खरंच तुम्ही सांगितलं आहे मॅम. एक मूलाधार चक्र एवढं गरजेचं असू शकतं का आयुष्यामध्ये? प्रत्येक चक्र महत्वाचं आहे. सेशनच्या अभावी आपण इतर चक्रांची तेवढी माहिती नाही घेऊ शकत. नक्कीच लाईव्ह सेशनमध्ये शिकणार आहे. काय आहे ना, जेव्हा चक्र बॅलन्स होतात, लक्षात घ्या मी काय सांगते, या ब्रह्मांडाच्या कृपेने जेव्हा चक्र बॅलन्स होतात, जेव्हा चक्र संतुलित होतात, तेव्हा फक्त शरीरच नाही तर नशीबही बदलायला सुरुवात होते. आणि ते नशीब बदलण्याची, मॅनिफेस्टेशन्स करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला जे हवं आहे ती मिळवण्याची क्षमता तुमच्याच आतमध्ये आहे. मला जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता माझ्याच आतमध्ये आहे. फक्त आणि फक्त मला या ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागण्याची आणि जे मागलं ते मिळाल्यानंतर पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये असावी. अनेक लोकांना भरभरून ब्रह्मांड देतं, पण त्यांच्याकडे ते घेण्याचीच क्षमता नसते. त्यांची झोडीच स्ट्रॉंग नसते आणि आपण म्हणतो दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं. कर्म-बिर्म नेत नाही, तर ब्रह्मांड देतं, तुमची ती घेण्याची क्षमता नसते. मग ती घेण्याची, ती पेलण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. जे हवं आहे ते मिळवा आणि ते टिकवा. हे खूप गरजेचं आहे. आता बोलता माझ्या डोक्यामध्ये एक विषय आला. 2 कोटी रुपयाची मॅम लॉटरी लागली. इस्त्रीवाल्या एका दादाची 2.5 की 2 कोटी रुपयाची लॉटरी लागली आणि पुढच्या 12 महिने 2 प्रेस करणाऱ्या एका दादांची 12 महिने 2 वर्षामध्ये ते पुन्हा त्याच जागेवर आले. एवढी मोठी लॉटरी लागून एक व्यक्ती कुठे गेला असता? त्याची योग्य गुंतवणूक करून उच्च स्तरावर गेले असते. गेले असते ना? गेले असते की नाही? येस. पण त्या ब्रह्मांडाने दिलं, तुम्ही मागलं, तुम्हाला मिळालं. पण जे मिळालं ते व्यवस्थित प्रकारे सांभाळण्याची, ते ग्रहण करण्याची ती ऊर्जा काय म्हणूया, हाताळण्याची क्षमता तुमच्यामध्ये नव्हती. जर मूलाधार चक्र बॅलन्स असतं तर स्थिरत्व आलं असतं आणि अधिक त्या 2 कोटी रुपयाचे 20 कोटी रुपये ते करू शकले असते. हे आहे कार्य चक्रांचं.
अशी असते ऊर्जा, अशी असते दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि ऊर्जा ग्रहण करणे म्हणजे आपल्या क्षमतांचा विकास करणे. जे माझ्या आयुष्यामध्ये आहे ते मला मिळालेलं सुद्धा मला स्थिर ठेवणं खूप गरजेचं आहे. खरं तर मला काही लेक्चर द्यायचं नाही आहे. मला खूप सुंदर तुमचं मेडिटेशन घ्यायचं आहे. करायचंय मेडिटेशन? येस, खूप पॉवरफुल असं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे. खूप सुंदर आपल्याला ऊर्जेसह जोडायचं आहे. आणि छान 7 चक्र बॅलन्स करणार ध्यानही आपल्याला करायचं आहे. छान ऊर्जा ग्रहण करायची आहे. ही ग्रहण केलेली ऊर्जा आजच्या स्पेशल मेडिटेशन मध्ये येस, नक्कीच नक्कीच नक्कीच. येस, आपल्याला पहिले थोडेसे शेअरिंग घ्यायचे आहेत. शेअरिंग घेणारच. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होते मी, की काय सुरू आहे. हा, घ्या शेअरिंग. ओके, चलो. पटापट माईक सुरू करणे, पटापट शेअरिंग करणे आणि पटकन एवढ्या सुंदर पॉवरफुल मेडिटेशन साठी तयार राहणे. स्थिर असणं. स्थिर असणाऱ्या व्यक्तीमध्ये काय असते माहितीये का? परत ते एका विषयावर, एका ठिकाणी त्यांचं लक्ष सुद्धा लागतं. मूलाधार चक्र स्ट्रॉंग असणाऱ्या व्यक्तींचं अस्थिर नसतात. आपल्या ऊर्जेसोबत सुद्धा ते खूप वेगळा भाव त्यांचा असतो. चला, शेअरिंग. पटापट आपला आपला माईक सुरू करायचा. पहिले हँड राईज करा. हा, थँक्यू युनिव्हर्स. सेशन कसं झालं हे पण मी तुम्हाला विचारेलच. तुम्हाला 1 मिनिट शेअरिंगच्या अगोदर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू देऊया आपण. ओके, हा, माईक सुरू करू शकता. मोठ्या प्रेमाने तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आहे का तर पटकन माईक सुरू करू. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. नाही आहे ना नंदाताई, प्रश्न आहे? नाही नाही. मग तुम्ही माईक सुरू केला. हा, ओके. साधना महाजन की संध्या महाजन, प्रश्न आहे का तुमचा? तुम्ही माईक सुरू केला. नाही नाही, प्रश्न नाही ना? ओके, मग माईक बंद करा. ओके, हा, चला तर मग प्रश्न नाही आहे. थँक्यू युनिव्हर्स. छान सेशन घेतलं मंजुश्री, असं म्हणेल मग मी. जर काय तुमच्या मनात प्रश्न नाही तर ओके. शेअरिंग कोणाकोणाला करायचं? पहिला नंबर मीच नाव घेते आज. अगदी नवे सदस्य. हा, करा. माईक सुरू करा. कोणाकोणाला करायचंय? हात वर करा पहिले. ओके, वनिता ताईला करायचंय. बोला, वनिता ताईंनी पहिला हात वर केला. मग मी नवीन सदस्यांना सुद्धा संधी देते. बघा, मी पहिल्या लाईन मधले सदस्य घेत आहे. आत्मनमस्ते. आशा आत्मनमस्ते मॅडम. धामणकर आणि प्रियंका म्हात्रे. ओके, वनिता ताई नंतर. चलो, आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. सर्व सन्माननीय सदस्य जे नवीन जुडलेले आहेत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला, त्यांचे लाख लाख आभार, धन्यवाद मानते त्यांचे. आणि मी 1 जानेवारीला जॉईन झालेली रेकीसाठी. रेकी हे मला माहित नव्हतं, पण रेकीने मला इतकं भरभरून दिलं आहे. जसं आता 7 चक्रामधून मॅडमनं प्रत्येक गोष्टीची माहिती दिली, त्या पद्धतीने सगळ्या जीवनात आपल्या आयुष्यात म्हणजे आतापर्यंत जे काय आपल्याला माहित नव्हतं तेवढ्या सगळ्या ह्याच्यात पूर्णपणे बदल झालेला आहे. रेखीमय ऊर्जेने आपलं दिसणं, वागणं, चेहऱ्यावर ग्लो येणे, आपण आपलं स्वतःला छान दिसणे आणि ऊर्जेवान शरीर होणे, हे तर रेखीमुळे होतच. आणि पूर्ण आपले कुठली काम, आपण कुठला विषय घेतलाय आणि आपण म्हणलंय ब्रह्मांडाला आज माझं हे काम झालंय बाबा, झालेलं आहे, ते नक्कीच होतं. नक्कीच होतं. त्यामुळं रेखीमय ऊर्जेला जुडायला पाहिजे का? तर पाहिजे. 100% प्रत्येकाने जुडावं. रेखीमय ऊर्जेचा अनुभव जोपर्यंत रेखीमय ऊर्जेत येत नाही, आपण तो शिकत नाही. मी सांगण्याचा प्रयत्न करते, मॅडम सांगतात, पण जोपर्यंत आपण ते ग्रहण करत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव स्वतः घेतल्यानंतरच ते सगळीजण दुसऱ्याला पण अनुभव सांगतील, हे मला गॅरंटी आहे. आणि सगळ्यांनी आवर्जून रेखीमय ऊर्जेला जुडा, रेखीमय ऊर्जेचा अनुभव घ्या, एवढंच सांगते. धन्यवाद. थँक्यू.
थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रियंका, आशाताई, काय किती दिवस झाले तुम्हाला ऊर्जेला जोडून, आणि काय बरं आतापर्यंत वाटते बदल? प्रियंकाताईचा माईक सुरू आहे, म्हणून प्रियंकाताई पहिले, नंतर आशाताई. बोला प्रियंकाताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा गेल्या नमस्ते. गेल्या आठवड्यामध्ये मी सांगितलेलं 75% माझ्यामध्ये प्रगती झालेली आहे. म्हणजे गुडघे आणि कंबर म्हणजे कमी झाली दुखायची. पण आता अजून 10% वाढली, म्हणजे म्हणजे अजून 10% कमी झालेले आहे म्हणजे गुडघे आणि कंबर. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद आणि ऊर्जेला पण धन्यवाद. म्हणजे खूप छान. खूपच फरक पडलेला आहे मला. आणि किती ग्रँड दिवस मास्टर झाले? पण मी करणार. आता गेल्या 29 तारखेला सांगितलेलं ना मी, नाही की नाही, मला मला असं फरक पडलेला आहे. विचारायचं आहे, आता आपण हा, रेकीला जाऊन किती दिवस झाले? कोणती डिग्री सुरू आहे आपली? झाली 3rd डिग्री झाली. 3rd डिग्री झाली. वाव वाव, खूप छान. हा, 3rd डिग्रीचं त्या दिवशी मी सांगितलं ना तुम्हाला, की मला हं, फरक पडलेला आहे 75%. हा आता अजून हा, 10% फरक पडलेला आहे. 85% झाला. 85% झालेला आहे. 100% होणार, काळजी करू नका. हो हो. नक्कीच. आणि घरातलं वातावरण पण बदललेलं आहे आणि सर्वांनी मला परवानगी दिलेली आहे मिस्टरांनी, पुढचं शिक म्हणून वाव. ग्रँड मास्टर. आणि भाऊ माझा ऑस्ट्रेलियाला असतो ना, तर त्याला त्या दिवशी मी मेसेज केला, की हं, म्हटलं मला असं असं करायचंय. तर म्हणते शिक तू. तर म्हटलं ठीक आहे. खूप छान, खूप छान, खूप छान. मस्त. आणि आणि तुम्ही तुमच्यामुळेच हे सर्व झालेलं आहे. तुम्ही आधी जर 3 वर्ष म्हणजे आधी भेटल्या असत्यात, तर मी तर नोकरी पण सोडली नसती. मी रिटायरमेंट घेतली ना 3 वर्ष अगोदर. बिलकुल टेन्शन घेऊ नका प्रियंकाताई. नाही, ज्या ह्याचं तर मी टेन्शन पायासाठी घेतच रिटायरमेंट नाही. घेतली ना, ऐका, ज्या पायासाठी रिटायरमेंट घेतली आहे की नाही, आता ऊर्जेनी तुम्हाला निवडलं आहे की नाही, तुमच्या आयुष्यामध्ये असा बदल होईल ना, की तुम्ही अधिक जास्त झेप घेणार. विचारा आमच्या ग्रँडमास्टर्सला. तुमच्यासारखे आमचे ग्रँडमास्टर्स हो आहेत या 15व्या ग्रँडमास्टर मध्येच, की त्यांनी काही गोष्टी सोडल्या. आता पुन्हा त्यांनी नव्याने काही नव्या गोष्टीची सुरुवात केली. एखादी गोष्ट संपणे हे नेहमीच वाईट नसते. नवी सुरुवात होणार आहे, काळजी करू नका. ओके. धन्यवाद मॅडम. एक दिवस तुम्ही असं म्हणणार, मॅम बरं झालं ते गुडघे दुखले माझे, बरं झालं मला तो त्रास झाला, म्हणून मी दिव्य ऊर्जेसोबत जोडले आणि आज माझं आयुष्य खूप गतिमान झालेलं आहे. आजच्या 12 महिन्याला तुम्ही हेच शेअरिंग करणार, बघसाल तुम्ही. लिहून ठेवा हे शब्द. हो. ओके. खूप छान. थँक्यू प्रियंका ताई. होणार, तुम्ही ग्रँडमास्टर पण होणार. आशा ताई. मॅडम मी 13 मेला जॉईन केलं, पण तेव्हा माझ्या डोक्यामध्ये खूप विचार होते. हा, आवाज येतोय मॅडम? आवाज येतोय का? एकदम क्लिअर, एकदम क्लिअर. त्यावेळेला खूप मी तुम्हाला बोललेली मी खूप टेन्शन मध्ये आहे, पण आता त्याच्यापासून माझे 50% तरी माझा विचार म्हणजे कमी झाले जोडल्यापासून. छान, म्हणजे अनुभव खूप चांगले आलेत मला तेव्हापासून. 100% मेडिटेशन. कमी होणार. आता 45 दिवस राहिले ना, 45 दिवस हा. व्हायचे राहिले आपले. हो ना? हो हो. हा, हो हो, खूप नक्कीच. चांगला अनुभव आला, खूपच. खूप छान, खूप छान, खूप छान. नक्कीच. कोणाचं नाव घेऊ? ओके. तयार आहेत आमच्या अलकाताई उघडे. तयार आहेत एकदम. आज मागच्या रविवारी संधी मिळाली नाही म्हणून. थांबा, तोपर्यंत मला पुढचा नंबर लावून देऊ द्या. पुढच्या सदस्यांना नंबर देते ना मी. पहिले 2nd डिग्रीच्या सदस्यांना. ग्रँड मास्टर तुम्ही नंतर. ओके. हा. शीतल पाटील, त्यानंतर शीतलताई पाटील, अलका उघडे नंतर, रत्ना पाटील, अं, आपल्या अनिताताई. ओके, चलो. अलकाताई. अंकिता, तुझ्याकडे पण येते बाळा. हा. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. रेकीमध्ये आल्यानंतर जीवनामध्ये खूप सुख समाधान ते शब्दातही नाही सांगू शकत की खूप. मी अगोदर इतकी रागिष्ट होते, जसं मी रेकीमध्ये जॉईन झाल्यानंतर रागावर नियंत्रण आलंय आणि जे बोलत आहे ते मला सर्व काही मिळत आहे. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. आणि आता मात्र खूपच सुंदरा सुंदरा दिसायला लागलोय आम्ही. खूप ब्रह्मांडाने भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दिलाय. मॅडमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे धन्यवाद. एवढं लक्षात घ्या सगळेजण, हे मॅडम तुमच्यामुळे. कोणीतरी बोललं आता, हे मॅडम तुमच्यामुळे. लक्षात घ्या, मी फक्त माध्यम झाली. ऊर्जा तुमच्या आतली वापर तुम्ही केला, मी तर फी घेऊन शिकवलं. हो की नाही? पण तुम्ही तुमची ऊर्जा वापरली योग्य प्रकारे, त्या ऊर्जेप्रती तुम्ही जागृत झालात.
आणि या ऊर्जेने तुम्हाला भरभरून दिलं आणि खूप खूप मिळत राहणार, काळजी करू नका. एवढं मिळतं ना, मी काही तुम्हाला प्रलोभन नाही दाखवत, सिरियस सांगते. जुने सदस्य सांगतील तुम्हाला, अपेक्षेपेक्षा अधिक युनिव्हर्स देते. आपण काय करतो माहित आहे काय? आपल्या अपेक्षा कशा घडतात ना, हे मी स्पेशल एखाद्या सेशन मध्ये सांगेल. आपण आपल्या अपेक्षा कशा निर्माण करत असतो, मला एवढं पाहिजे, तेवढं पाहिजे. मी स्पेशल सेशन मध्ये घेईल एखाद्या मोठ्या. आजचा तो वेळ नाही आहे. पण एवढं मात्र नक्की की युनिव्हर्स अधिक जास्त देतं. कोणी हातवर केला होता पटकन? कोणी केला होता आता? मी नाव घेतलं होतं, माईक सुरू करा. नेक्स्ट व्यक्तीचं. चला शीतल, पटकन घाई करा. ओके. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मधला वेळ काहीच नाही गेला पाहिजे हं. लक्षात घ्या ग्रँडमास्टर, कारण आपल्याला पटकन मेडिटेशन पण घ्यायचं आहे. शीतल. रेकी जॉईन केल्यापासून मला पण बरं वाटतंय, शांत शांत वाटतंय. कामावर पण शांती आहे आता. आणि जे काय बोलते ते मला सगळं काय मिळत आहे. काय काय नवऱ्याला पण मिळालं? जे म्हणजे माझ्या मनात होतं ना, ह्यांना लवकर बरं वाटावं, ते तर चालू आहे एकदम चांगले होत आहे. अच्छा, सगळ्यांना परत सांगा शीतल, ते दादाची, तुम्ही रेकीमध्ये यायला किती दिवस झाले? दादाची तब्येत काय होती आणि तुमच्या रेकीने दादाच्या तब्येतीत किती इम्प्रुव्हमेंट केली? प्लीज सांगता. 60 ते 70% इम्प्रुव्हमेंट केलेली आहे त्यांनी 15 दिवसात. प्रॉब्लेम काय होता ते तर सांगा. स्ट्रोक आलेला डोक्यामध्ये त्याला. एक शिरच ब्लॉक होती. हा. नंतर फर्स्ट रेकी दिल्यामध्ये तर काय झालं नाही त्याला. सेकंड दिवस तो डायरेक्ट उठूनच बाहेर आला दिवा लावायला. मला ज्यांना हेच पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. आता फक्त थोडी थोडी चक्कर आहे, ती पण थोडी होईल थोड्या दिवसात. अच्छा. आता कामामुळे 2-3 दिवस त्याला रेकी द्यायला भेटली नाही मॅडम मला, बर. कारण जास्त काम जास्त आहे, कामावर लोडिंग जास्त आहे. दिसतेच आहे ते. दिसतेच आहे ते. प्रत्येक दिवशीच्या सेशन मध्ये पण ते जाणवतेच आहे की लोड जास्त आहे. शीतलताईंनी आता सेकंड डिग्री कंप्लीट केली आहे. यांची सगळ्यांची बॅच 13 मे ला सुरू झालेली आहे. बरोबर आहे ना ताई? 13 मे ची बॅच आहे ना? 18 मे ला चालू केलं. हा, आणि शीतल त्यातल्या त्यात उशिरा आल्या. 13 मे ची बॅच आहे ना आपली सुरू झालेली? हो हो. हा. पण मी त्यातल्या लेट आली. त्यात शीतलताई उशिरा आल्या आणि 18 मे पासून जॉईन करून आता आजची तारीख बघा तुम्ही, किती दिवस झाले. ब्रह्मांडाचे किती धन्यवाद मानावे. तिलाच निवडलं आहे त्या युनिव्हर्सनी तिच्या त्या जोडीदाराला दुरुस्त करण्यासाठी. असंच म्हणूया आपण, आहे ना? कारण आपण म्हटलं होतं आता काही व्हिडिओ आहे ना, काही सेशन तुम्हाला व्हिडिओ बघून करावं लागतील, पण त्यांनी ती तयारी दाखवली. छान. खूप सुंदर. थँक्यू मॅडम. खूप सुंदर. खूप छान. अधिकही पुढे पुढे निघणार आहे आपण, पुढे पुढे जाणार आहे. ओके. हा. तुम्ही फक्त सगळ्यांनी ना तुमचे व्हिडिओ फिरवत राहाल तर नजर फिरते माझी. कोणाचं नाव घेतलं होतं? 1 मिनिट. कोणाला बोलायचंय? हात वर करा पटकन. अंकिता, तुला काय सांगायचं सांग. मी काही लोकांना स्पेशली संधी देत असते बोलायची. बोल बाळा, माईक सुरू कर. अंकिता. आणि मी पहिल्या डिग्रीच्या 2-4 सदस्यांना नक्कीच संधी देणार. पहिल्या डिग्रीच्या सदस्यांना. हा. अंकिता, तुझा माईक सुरू होत नाही आहे. शोभाताई, माईक सुरू करा. पहिली डिग्री. शोभाताई, आणि नेमक्याच पहिल्या डिग्रीला आलेल्या फ्रेश स्टुडंट पाहिजेत मला. ओके. तिलोत्तमा, 2-3च दिवस झाले मेडिटेशन करायला लागल्यात. काही वाटते का आपल्याला मेडिटेशन करत असताना? असं नाहीये की होत सांगितलं पाहिजे, नाही सांगितलं तरी चालते. आता मी नाव घेतलं होतं कोणाचं? बोला शोभाताई. हा, मला सांगायचं म्हणजे आले अनुभव आहेतच मला, पण तुमच्या व्हिडिओ ऐकून देखील जॉईन व्हायच्या अगोदर माझी मनात खूप इच्छा होती की माझ्या मिस्टरांनी देखील जॉईन व्हावं, त्यांना सगळं समजावं, अशी खूप माझ्या मनापासून विचार. ती पहिली सगळ्यात इच्छा माझी पूर्ण झाली. आणि ते छान, म्हणजे ते एवढंच खूप होतं मला की त्यांनी ऐकावं. मी सांगण्यापेक्षा तुम्ही मॅडमने सांगितलं डोक्यात जाईल त्यांच्या, आणि सहज मी असं नाश्ता करता करता विषय काढला. म्हटलं मॅडमशी जोडून बघा. लगेच हा बोलले आणि म्हटलं चला. त्यांना पण एवढं चांगलं वाटतं ना, ते आता कुठून फिरून आले, बरोबर वेळेवर येतात, ऐकत बसतात. ते चला, वाटतं हा सदानंद मला दादा. हा हा बोला. दादा, तुमचा माईक सुरू करा. हा आता करा तुमचा हो. माईक बंद करा. हा. माईक बंद आहे दादा तुमचा. 1 मिनिट हा, मॅडम. हा.
हा मला बोलण्याची सराव नसल्यामुळे असं बोलूशी वाटत. एक मिनिट, सदानंद दादाला बोलू द्या तिलोत्तमाताई. हा दादा काय म्हणता? नाही नाही, तुमचा आवाज नाही येऊन राहिला ना. तुमचा क्लिअर आवाज नाही येऊन राहिला. ताईच्या मोबाईलवरून या, तोपर्यंत तिलोत्तमाताई बोलतात. तिलोत्तमाताई. मला हा बोलू का? हो हा, मला बोलण्याचा सराव म्हणजे पहिलं असं मी स्वतःहून बोलण्याची हिंमत होत नाही माझी कोणालाची. मला कोणी काय बोलत ऐकून घेते मी. रेकी मध्ये आल्यानंतर आता या 3-4 दिवस झाले तुम्ही जॉईन करून मेडिटेशन सुरू केलं, तरी मी काय वाटते तुमच्याशी स्वतःला? जॉईन झाल्यापासून थोडं तुमच्याशी बोलते, म्हणजे मी अशी काहीतरी म्हणजे प्रश्न विचारत असते. एवढी आणि हिंमत तुमची. बाकी मला हिंमत येते कोणाशी बोलायची. पहिल्या डिग्रीचे सदस्य सगळे म्हणतात की तिलोत्तमा ताईच तर सगळ्यात जास्त प्रश्न असतात ताईचे. म्हणजे खरं आहे ते ना, उगाच काय म्हणजे मनात नाही ठेवायचं. छान. मला हवायचं. नक्कीच नक्कीच ताई, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. नक्कीच ही हिंमत अधिक वाढणार आहे, काळजी करू नका. बोला दादा. हॅलो, आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते. हे तुम्ही मेडिटेशन करायला सांगितलंय, ते माझे आता 9 झालेत. 9 केले, बोला. 9 मेडिटेशन केले आणि एकदम व्यवस्थित वाटते आता, अरे फ्रेश वाटते. बापरे. सकाळी मी 9-10 वाजता उठायचो, तर हा आता सकाळी 5 वाजता उठून सगळं साफसफाई करून देवाची पूजा करून हे तुमचं मेडिटेशनचं पहिलं करतो काम. छान. दादा. माझ्या पायाचा पण प्रॉब्लेम आहे, पण ते हा. पाय दुखायचं, तर आता पाय व्यवस्थित चाललाय. 2.5 वर्ष झालं पायाचा प्रॉब्लेम होता, मांजर चावलं होतं, हं. पण ते आता हे करायला लागल्यापासून जरा व्यवस्थित आहे. हं. आणि 9 मेडिटेशन मी आतापर्यंत 5 पर्यंत पूर्ण केले. खूप छान. सगळ्यात पुढे निघाले मग तुम्ही, आहे ना? हा 9 मेडिटेशन झाले आहेत आपल्या बॅच मध्ये. दादा काळजी नका करू, त्या पायाचं आणि बऱ्याच गोष्टीमधून तुम्ही निघालेले आहात, आरोग्याच्या हो, 9 अनेक केले. गोष्टींमधून तुम्ही. आपण खूप सुंदर रिझल्ट आपल्याला द्यायचा आहे. ओके, ही स्पर्धा ना तुमच्याशी असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. बरोबर. हं. हो हो छान. हो. होईल करूया आपण मला हळूहळू कोणाशी स्पर्धा नाही, मला पुढे जाऊ दे. मला पुढे जायचंय. आपल्याशी स्पर्धा आहे. थँक्यू. हे खूप महत्वाचं आहे युनिव्हर्स सोबत जोडल्यानंतर. काय, काल मी काय होते, आज मी काय आहे, उद्या मी काय असणार आहे, हेच महत्वाचं आहे. माझी मैत्रीण माझ्यापेक्षा जास्त मेडिटेशन करते म्हणून नाही, किंवा माझ्या मैत्रिणींनी जास्त कमावलं म्हणून नाही, किंवा नाही, ते लोक बरोबर. असं करतात म्हणून मी अमुक करावं नाही. मला असं वाटतंय की मला झेप घ्यायची आहे. माझ्याच्याने 10 मिनिटं बसल्या जात होतो, आता मी 20 बसते, मग मी 30 बसते, मग मी 40 बसते. मी जसं आता प्रियंका त्यांनी सांगितलं की मॅम मी माझं, हे तुमची कमाई आहे बरं काय. हा जो रिझल्ट आहे ना, हा रिझल्ट का सांगावा लागतो माहितीये का? तुमच्या सांगण्यामुळे नवीन जे सदस्य असतात त्या सदस्यांना एक ऊर्जा मिळते की हो, दादानी जर एवढं स्वतःला बदललं आहे, तर जर प्रियंकानी नोकरी सोडली होती त्या गुडघ्यांसाठी, पायांसाठी, आणि आज जर 100% त्यावर रिझल्ट येत आहे, तर काय, तर माझाही हा अमुक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. ही प्रेरणा आपण इतरांना देतो, यासाठी हे शेअरिंग आहे. कारण शेअरिंग कधीच कोणाला जबरदस्तीने करायला सांगितलं जात नाही. त्याचप्रमाणे वधवून तर काहीच घेतलं जात नाही. जे असेल ते असेल. आणि इव्हन मी नेहमी म्हणते की तक्रार असेल तेही सांगू शकता, काही अडचण नाहीये, आपण दुरुस्त करूया. आहे की नाही? माणूस आहे, चुकू शकतो, तक्रारही तुम्ही सांगू शकता. बरोबर. चला, हा, थँक्यू दादा, खूप धन्यवाद. मी आता हो. कोणाचंही नाव घेते, बोला. रत्ना. तुमचं ऐकायला कमी येतं. हा, शोभाताई माईक बंद करा. हा. तुमचा, शोभाताईचा. रत्ना. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा हा. नमस्ते सर्वांना. मी ग्रँड मास्टर 15 रत्ना हा. पाटील. हं. मी ज्यावेळेस रेकीला जॉईन व्हायच्या आधी माझं बीपी खूप वाढलेलं होतं, म्हणजे एवढं की डॉक्टरने मला सकाळ संध्याकाळ गोळी पण चालू होती, आणि एकदा तर मी ऍडमिट झाले होते तेव्हा 2-2 वेळा इंजेक्शन देऊन सुद्धा ते बीपी माझं कमी होत नव्हतं. पण जेव्हापासून मी रेकीला जॉईन झाली त्यावेळेस पासून माझं बीपी
कधीच असं वाढलेलं नाही. नेहमी ते स्थिर असतं आणि डॉक्टर आता म्हणतात की तुमचं बीपी एकदम स्थिर आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. आणि तसाच मला गुडघ्यांचा सुद्धा प्रॉब्लेम होता की मला मांडी मारून बसताच येत नव्हतं. मी खुर्चीवरच बसायची, पारायण वगैरे करायची, खुर्चीवरच बसणार. पण आता मी एक तास, 1 तासाच्या पण जास्ती गुरुचरित्र पारायण वाचायला माहिती सर्वांना किती टाइम लागतो, तर 2-2.5 तास तरी लागतो. तर तितका वेळ मी मांडी मारून एकसारखी बसू शकते. हे सगळं मेडिटेशनमुळेच शक्य झालेलं आहे. छान. आता सुद्धा मी मांडी मारूनच बसलेली आहे. आता मी व्यवस्थित मांडी मारून बसून खाली जेवण वगैरे पण करू शकते. गुड. ओके. प्रत्येक व्यक्तीला 1च मिनिट मिळणार शेअरिंगसाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्यानंतर तृप्ती मॅडम, अन्ना मॅडम. आत्मा नमस्ते ताई, आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा मी नमस्ते. रेकी ग्रँड मास्टर 15ची आहे. मी रेकीला 1 जानेवारीला जॉईन झाले. हं. जॉईन होताना मी 10 दिवसासाठी होणार होते, पण ते सगळं हे झालं आणि सेकंड डिग्री केली, थर्ड डिग्री केली. मला माझं आजारपणा असं म्हणजे काय तर जास्त करून मला ऍसिडिटीचा खूप त्रास होता, झोप येत नव्हती. मला कळलंच नाही की थर्ड डिग्री होईपर्यंत खरं सांगायचं तर माझी ऍसिडिटी कधी कमी झाली, कधी माझी डोकेदुखी गेली आणि कधी म्हणजे पहिल्या डिग्रीला असताना 3-4 मेडिटेशन झाल्यानंतर माझी झोप व्यवस्थित झाली. मी पूर्ण रात्र जागी असायची. ती माझी झोप व्यवस्थित झाली. आणि माझा एक स्वतःच बदल झाला की माझा राग खूप कमी झाला. एनर्जी लेवल तर वाढलेलीच आहे. आणि मी एक असं नवीन ग्रँडमास्टरना सांगू इच्छिते की असं इथे कोणतंही असं हे नाहीये की प्रलोभन नाहीये की बाबा हे सगळं सांगतात ते खरंच, तर खरोखरच हे सगळं जे काय आम्ही आज ग्रँडमास्टर सांगतो ते सगळं सगळ्यांच्या बाबतीत घडत आहे आणि ब्रह्मांड हे सगळं आमच्याकडे घडत आहे आमच्या बरोबर. त्यामुळे असं कुठचंही ताई प्रलोभन दाखवत नाहीये की इतरांसारखं कुठेही काही त्याच्यात हे नाहीये की या तुम्ही करा मग हे नाही. जे होतं बोलतं ते होतच होतं. ग्रँडमास्टरला तर आल्यानंतर आपण जे बोलतो ते होत आहे. त्यामुळे नवीन जे कोणात असतील ते आणि पुढे येणारे ग्रँडमास्टर म्हणून असतील त्यांनी निश्चितपणे या आणि ह्याचा अनुभव घ्या. आम्ही घेतलेलाच आहे, तुम्ही पण या असं मला आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. नमस्ते. खूप छान. खूप छान. अनघा ताई. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ऐकू येतं का? हो, बोला. हा हा. मी रेकीला येण्यापूर्वी मला पित्ताचा आणि गॅसचा भयंकर त्रास होता. त्याचा तर होता. पण त्या दोन्ही त्रास माझे कमी झाले आणि रेकी नुसती आपण माणसालाच नव्हे, आपण आपल्या घरातल्या कुठल्याही याला देऊ शकतो. माझी मशीन मध्ये बंद पडली होती, तर इलेक्ट्रिक मशीन, आणि ती शॉक बसायला लागला. तर मी तिथेच मशीनच्या समोरच उभी राहिली आणि तिला रेकी दिली. माझी मशीन खूप छान चालू आहे, सुंदरपणे वीज त्याच्यातून निर्मिती होत आहे. असं 2-3 शब्द फक्त बोलली आणि 5व्या मिनिटाला माझी मशीन चालू झाली आणि सुंदरपणे चालू झाली. म्हणजे हा साधारण मी असा एक केलेला प्रयोग सांगते तुम्हाला. आणि झाडावर सुद्धा केला. म्हणजे स्वतःवर करू शकतो आणि आपण झाडांवर, आपल्या निर्जीव वस्तूंवर सुद्धा करू शकतो. म्हणून रेकी अतिशय उत्तम आहे. रेकी शिकाच आणि सगळ्यांनी रेकीमय जीवन जगा. धन्यवाद. खूप छान, खूप छान. दीप्ती, आपलं 1 मिनिट. शुभांगी आणि माधुरी, नंतर दोन्ही दीप्ती. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. माईक सुरू करून ठेवा पटकन. हा, बोला. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी शुभांगी डोरले. तर ग्रँडमास्टरला माझं सुरू आहे रेकी सोबतचा प्रवास. माझी टाच खूप दुखत होती. म्हणजे अक्षरशः सकाळी उठल्यानंतर की खाली पाय ठेवावं असं वाटत नव्हतं, एवढी माझ्या टाचेला त्रास होत होतं. आणि मी मेडिटेशन करून आणि ग्रँडमास्टरला जे अफॉर्मेशन देऊन मी सगळं म्हणजे माझा हा त्रास पूर्णपणे दूर झालेला आहे आणि आता बिलकुल माझी टाच दुखत नाही. अक्षरशः मी आर्थोकडे पण गेलेली होती की टाचदुखीसाठी. त्यांनी मला व्यायाम वगैरे सांगितलं होतं, पण आता मी कुठलीही औषध घेत नाही किंवा व्यायाम करत नाही. फक्त मेडिटेशन करत आहे आणि अफॉर्मेशन देऊन मी सगळी माझे जे शारीरिक व्याधी आहे ते मी व्याधी माझी दूर करत आहे. त्यामुळे सगळ्यांनी पण असं मेडिटेशन करून किंवा रेकीला जोडून किंवा ग्रँडमास्टरला जोडून किंवा रेकीला जोडून फर्स्ट डिग्री असो, सेकंड डिग्री असो, रेकीला जोडून जे काही आपले काही प्रॉब्लेम्स असले ते आपण सॉल्व्ह करू शकतो.
एवढंच मी खूप छान शुभांगी. टाचदुखी म्हणजे सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, तर नक्कीच आपण मेडिटेशनमुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. प्राणशक्ती ऊर्जा मिळाल्यामुळे आपले ब्लॉकेजेस निघून जाऊन छान याला रिझल्ट येतो. थँक यू शुभांगी. माधुरी, नंतर दोन्हीही दीप्ती तयार राहा. माईक सुरू करा माधुरी. एवढा वेळ गमावूच नका सगळ्यांनी. ओके, हा छान. माधुरी लक्ष्मीकांत गोटेपुडे. मॅडम मी रेखेला जोडली तर जानेवारी पासून जोडली, 1/1/2026 पासून जोडली. तर माझं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डिग्री पूर्ण कम्प्लीट झाली आणि ग्रँड मास्टर पण कम्प्लीट झालं. मला एवढे छान छान अनुभव आले मॅडम. मला तर सुरुवातीला मला खूप रडायला यायचं, पण मी थर्ड डिग्रीला जेव्हा जॉईन केली तर छान मला अनुभव आले. त्याच्यानंतर अनुभव तर एवढे आहेत खूप, आणि शरीराचा पण व्याधी कमी झाला. मला मानेचा, कमरेचा त्रास होता तो पण कमी झाला. मला ऍसिडिटीचा त्रास होता तो पण कमी झाला. आणि पैशाची आर्थिक टंचाई तर भासत नाही, ती पण म्हणजे छान झालेली आहे. आणि असे भरपूर छोटे छोटे अनुभव आहेत. खरंच म्हणजे रेखीला तुम्ही जुडा, आणि सगळ्यांनी जुडायलाच पाहिजे. प्रत्येक घरामध्ये ही रेखी शिकली पाहिजे, प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी. कारण की घरातल्या प्रत्येकाने रेकी जॉईन केली तर त्यांचे पूर्ण ध्यानिक कुटुंब होते आणि घरामध्ये भरपूर बदल होतात मॅडम. आणि एवढा आनंदी, खूप आनंद, शांत आणि खूपच ऊर्जामय. घरातलं वातावरण खूपच छान असं आनंदी आनंद. आनंदी खूपच आनंद सगळीकडे. आणि खरंच ग्रँड मास्टर पण खूपच हा, बोला आनंदी आनंद. आणि ग्रँड मास्टर खूपच छान आहे ती, कारण की सात मेडिटेशन तिथे होतं मॅडम. खूपच छान, खूपच अद्भुत अद्भुत आहे ते, खूप अद्भुत आहे खरंच. खूप म्हणजे ते सुंदर. करायलाच पाहिजे ग्रँड मास्टर. खूप सुंदर. माधुरी, खरंच आणि तुमचा व्हिडिओ दिसला नाही आम्हाला, मी पण ठेवते तुमच्या शब्दांमधला भाव आहे ना, तो चढ उतार आणि ते सगळं सगळ्यांपर्यंत पोहोचलं. हो ना दीप्ती मालकर? हो हो. खूप सुंदर. थँक्यू माधुरी. तुम्हाला परत बोलवेल मी, कारण व्हिडिओचा इश्यू आहे. दीप्ती मालकर, आत्मनमस्ते. बोलायचं राहिलं माधुरी, समजतेय मला, पण थोडस व्हिडिओ नाही चालू होत. ओके, तुम्हाला शेवटी संधी देते परत तुमचं राहिलेलं. दीप्ती. आत्मनमस्ते. मी दीप्ती माळकर, ग्रँड मास्टर 15. हं. रेखीला पासून जीवनात खूपच आनंद आहे. सगळ्या गोष्टी मनासारख्या होत आहेत. आणि माझे दागिन्यांचा म्हणजे मी बँकेत लोन काढलेलं आणि मी त्याच्या प्रॉब्लेमसाठी मी ते टॉपअप करत होती. पण ते मॅडमनी ते रेखी दिली, मी ते टॉपअप म्हणजे पैसे घेण्याच्या ऐवजी मी ते दागिने काय माहित नाही, अचानक मिस्टर असे चेंज होत होते. ते एकदा म्हणत होते मला पैसे पाहिजे, एकदा म्हणत होते दागिने सोडायचे. बँकेवाले पण जरा कन्फ्युज झालेले, असे का वागताय. पण नंतर काय म्हणाले, ते आम्हाला दागिनेच पाहिजेत आणि आम्ही ते सोडून आणले. आणि ते मला वाटलेलं की पुन्हा ठेवायची गरज होईल, कारण ब्रह्मांडाच्या कृपेने ते मी दागिने पुन्हा गहाण ठेवायची माझ्यावर वेळ नाही आली. उलटे मी माझं दुसरं मंगळसूत्र विकलेलं तेही मी बनवलं. युनिव्हर्सचे मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आणि युनिव्हर्स खूप मदत करतं. मी कॉम्प्युटर क्लासला तिथे जाते, तिथे ते पण लोक माझ्याशी एवढे रिस्पेक्टफुली वागतात ना, की मी त्यांची स्टुडंट असून ते तिथली सगळी लोक मला मॅडम बोलतात. तिथे मोबाईल अलाउड नाही, पण त्यांचे सगळे नियम त्यांनी धाब्यावर बसून मला मोबाईल अलाउड केलेला आहे. म्हणजे त्यात पण मी त्याचा अतिरेक करत नाही. म्हणजे एखादा इम्पॉर्टंट कॉल आला तेवढाच उचलते. आणि खूप मला हेल्प एवढं करतात ना ती लोक, खूप मला सांभाळून घेतात. म्हणजे युनिव्हर्स सगळं आपल्याला मदत करून घेतो. आणि ग्रँड मास्टर जे बोलतो ते होतच होत. आपल्या मॅडम केव्हा खूप जोडल्या तुम्ही दीप्ती? कोणती बॅच होती तुमची? आपले ऑक्टोबरची बॅच होती, फर्स्ट ते थर्ड. आणि छान. खूप सुंदर, खूप छान. सोनं मोडण्याची गरज पडणार नाही आयुष्यामध्ये, यानंतर करणार नवीन. ओके, कायम लक्षात ठेवा कधीही. मंगळसूत्र केलं आणि मला गिफ्ट खूपच मिळत असतात. माझी छोटी मुलगी पण मला नेहमी गजरे आवडतात, तर ती माझ्यासाठी नेहमी गजरे घेऊन येते. आणि माझे मिस्टरांनी पण मला माझ्यावर कविता केलेली मी काल पण शेअर केली. म्हणजे मला असं वाटायचं की ते आपल्याला अवेळ नाही देते, तर त्यांनी एक अशी कविता लिहिलेली माझ्यावर, की तू पत्नी म्हणून माझ्या जीवनात तुझं स्थान किती योग्य आहे. ते मला म्हणजे तुळजाभवानी जवळ पण मी मागणं मागितलेलं, की मला आदर पाहिजे. तो मला खूप आनंद वाटला, सगळं मिळालं. खूप छान. खूप छान, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. रिलेशन छान होतात. हा अनुभव कोणी सांगितला नव्हता, दीप्तीने सांगितला. हो ना? हो, आणि समजून पण घेतात. खूप सुंदर, खूप सुंदर. संजना.
हा संजना नंतर कुंदाताईला बोलायचं. हो नक्कीच. संजना कुठे आहे? आता तर होत्या. हा माईक सुरू केला होता. बोला. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मनमस्ते. सर्वांना. रेखीला जुडल्यावर जो काही आनंद मिळतो तो म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. कारण पहिल्या डिग्रीपासून मला माझ्या मनामध्ये ना नेहमी भीती असायची, म्हणजे रेखीला जुडायच्या अगोदर. पण ती भीती हे जे मेडिटेशन्स मॅडमने जे केले आहेत ना, ते इतके अप्रतिम आहेत की म्हणजे मनाला एवढी शांतता आणि स्थिरता येते. आणि त्या स्थिरतेमुळे आपण कधी पुढे आपल्या जीवनामध्ये जातो ना ते आपल्याला कळत नाही. नकळतपणे आपण अलगद म्हणजे जसं काय फुल झाडावरनं पडते जसं अलगदपणे, तसं हे आपण आपलं मन पण एवढं हलकं होतं, शरीर हलकं होतं आणि त्या शरीर हलकं झाल्यामुळे आपण आपल्या ऊर्जेपर्यंत कसे कसे पोहोचतो ते आपल्यालाही कळत नाही. आणि माझ्या मनामध्ये जी पहिल्या आधी जी काही अनाहक भीती असायची, म्हणजे भीती म्हणजे काय, म्हणजे काहीच असं विषयच नसायचा कुठलाही, असं कोण काय बोललं किंवा काय, तर ते मनामध्ये सारखं मनामध्ये तेच 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 कंटिन्यू तेच विचार. मॅडमने जसं मगाशी सांगितलं की एक विचार संपला की दुसरा विचार संपला की तिसरा विचार, असे कंटिन्यू माझ्या मनामध्ये ते विचार असायचे. पण जेव्हा फर्स्ट डिग्रीला आले, सेकंड डिग्रीला आले आणि जसजसे ते मेडिटेशन मॅडमने दिले ना, ते करत गेल्यामुळे ते कधी मनातली भीती संपून गेली ती कळलीच नाही. कारण आणि माझं वजन पण खूप कमी झालेलं, माझी चेहऱ्यावर असं निस्तेजपणा आलेला आणि तो निस्तेजपणा हे मेडिटेशन केल्यामुळे तो पूर्णपणे गेला आणि ती भीती पण गेली आणि वजन पण आता छानपैकी माझं स्टेबल आहे. हा खूप हा. सुंदर. थँक्यू. 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 ओके. कुंदाताई. ग्रँड मास्टरला बोलायचं खूप असतं. हो बोला कुंदाताई, माईक सुरू करा. हा पण मग वेळेचं बंधन आहे ना, असं असते. कुंदाताई माईक सुरू करा. केला. हा बोला. केला सुरू. बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. मी ग्रँड हा मास्टर 14 कुंदागदम. हा तर काल परवा आत्मा नमस्ते. मी ग्रँड मास्टर 14 कुंदा कदम. तर मला परवाचाच अनुभव शेअर करायचा आहे. परवा मी सिटीमध्ये चाललो. आवाज येतोय मॅडम? हो आवाज येतो. बोला. परवा यस. आम्ही बाहेर चाललो होतो दोघं जण. माझ्या मित्रांनी पण फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री केलेली आणि मी ग्रँड मास्टर आहे. तर बाहेर चालतो दोघं जण स्कूटीवर. तर आम्ही गेलो तर समोरून एक मुलगा आडवा गेला तर आमची स्कूटी स्लिप झाली. मग माझे मिस्टर खाली पडले. परत मग मी पण पडले. मला काहीच नाही लागलं. जखम झाली डोळ्याच्या तिथे. पण मला हे सांगायचं की ग्रँड मास्टर असल्यामुळं खूप हिंमत येते. अजिबात घाबरले नाही, काही नाही. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, ड्रेसिंग केली, परत मुलाला केला. तर मला सगळ्यांना सांगायचं आपण खूप स्ट्रॉंग होतो. पण जखम लगेच भरून आली. तिसऱ्या दिवशी ड्रेसिंग केलं तर ते पण मेडिटेशन खूप करतात रोज. तर त्यांना पण ऊर्जा भरपूर आहे त्यांच्यात. मेडिटेशन केल्यामुळे एवढ्या लवकर जखम खूप झाली होती अशी एकदम एवढं म्हणजे भोग पडलं होतं खूप. रक्त पण थांबलं लगेचच. तर मला हे सांगायचं सगळ्यांनी मॅडमकडे करा, ग्रँड मास्टर व्हा. ग्रँड मास्टर करणं खूप गरजेचं आहे, खूप छान आहे. देवानंतर मॅडमच आहेत दुसऱ्या. मॅडमच देव आहेत आम्हाला. खूप छान. खरंच मॅडमचे धन्यवाद. मॅडमनी पण खूप फोन केला, विचारपूस केली. खूप छान वाटलं. मॅडम कधी पण फोन उचलतात. फोन नाही उचलला तर मेसेज करतात. एवढंच सांगायचं मला. आनंद आहे, आनंद. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. आवाज थँक्यू. येतो. बघा कुंदाताई, तुमचा आवाज क्लिअर पोहोचला नाही, पण दादा सुद्धा रेकी हिलर आहेत आणि हो. त्या एक स्लिप झाली गाडी. दादांना खरंच मोठी जखम झाली होती. पण ताईंचं असं म्हणणं आहे
ग्रँड मास्टर कुंदा कदम यांचं असं म्हणणं आहे की मी रेकीच्या अगोदरची कुंदा कदम असती तर तेथेच हातपाय गळून गेले असते. मला स्वतःलाच माझं मूलाधार चक्र, सोलर चक्र ऑटोमॅटिक ओव्हर ऍक्टिव्ह काहीतरी व्हायचं असते प्रत्येकाला, की बाबा एखादी घटना घडली की पहिले 2 नंबर 1 नंबरला जायचं, अशी सगळ्यांचीच अवस्था असते. ओके. पण कुंदाताईंनी अशा प्रसंगामध्ये स्वतःला स्थिर ठेवलं. दादांना हॉस्पिटलमध्ये नेलं. 1% घाबरल्या नाही. ही ऊर्जा कुठून येते? तर ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा देते. तुमच्यामध्ये हिंमत कुठल्याही प्रसंगाला सहजतेने सामोरे जाण्याची एक हिंमत दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला देते. असं सांगायचं ना कुंदाताई तुम्हाला? बरोबर बरोबर मॅम. हो हो बरोबर. हो. आणि एक ग्रँड मास्टर सोबत आहे. स्वतः दादा रेकी हिलर आहे. जखम मिळून यायला वेळच लागत नाही. केवढी खूप जखम असू लवकर दे. खूप हं. जखम बरोबर. खरोखर खूप मोठी होती. पण 2 मी दिवसात त्यातल्या क्लिअर झालं मॅडम आणि झोपून पण राहिले नाही. आणि 3 तासाचा प्रवास करून आवाज येत नाही ना मॅडम. 3 हां, आला, तासाचा आला. प्रवास करून काल आम्ही धोंडे जेवण करून आलो लागल्यापासून. बरं का मॅडम. धोंडे हो. जेवणाला 3 तासाचा दो प्रवास केला त्यांनी. 2 दिवसाच्या अगोदर ॲक्सिडेंट आम झाला. माणूस म्हणजे त्या हो. परिस्थितीमध्ये आणि ते आपलं धोंडे जेवण काय म्हणतो त्याला अधिक महिना सोडणार कसा सासरी बुवाकडचा. हो. आणि 3 तासाचा प्रवास करून हो. ते इकडून आले. बघा याला म्हणतात ऊर्जा. हो. ओके. असंच असतं. फक्त सगळ्यांना आता बोलता-बोलता विषय निघाला म्हणून सांगते, की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेल्या कुठल्याही, कोणत्याही क्लासच्या कोणत्याही व्यक्तीनी फक्त जर का आपण पडलो, काही खरचटलं, आपल्याला जर असं वाटत असेल, की कुठेतरी हेअर क्रॅक सुद्धा होऊ शकते किंवा थोडंसं क्रॅक होऊ शकते, फ्रॅक्चर असू शकते, तर मात्र पटकन एक्स-रे काढा आणि पटकन प्लास्टर करा. कारण एवढ्या लवकर हाडं सुद्धा जे आहे स्वतःची ऊर्जा पटकन जुडतात ना, पण मग ते व्यवस्थित न जुडल्यामुळे तिरपीत जुडू शकतात आणि मग त्यामुळे काय होतं, तर ते थोडंसं अडचणीचं होतं. म्हणून फक्त अशा परिस्थितीमध्ये पटकन एक्स-रे वगैरे काढा. बस. खूप सुंदर कुंदाताई तुमचा अर्धा-अर्धा आवाज पोहोचला. पण ऊर्जावान ग्रँडमास्टर, ऊर्जावान आबासाहेब आणि मग तुम्हाला कशाचीच भीती नाही. ओके. येस. फक्त तुम्ही ग्रुप सोबत मेडिटेशनला बसा. कारण मी आता कधी-कधी आहे ना, मी भीती दाखवून काम करून घेत असते, जेव्हा लोकं ग्रुपचं मेडिटेशन करत नाही. चला. थँक यू, ओके. थँक यू मॅडम. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खरंच बोलणारे अजूनही सदस्य राहिले आहेत, माहिती आहे मला. पण आता वाजले 9:45 बरोबर ना? हां. तर आपण छान ऊर्जेसोबत जुडलात. माधुरीचं काहीतरी राहिलं होतं. मी माधुरीला शब्द दिला होता. माधुरी ते राहिलेलं पूर्ण करा आणि मग आपण मेडिटेशन करूया खास. पॉवरफुल. छान. पटकन माधुरी माईक सुरू करा. पटकन. माईक सुरू करायला वेळ लावतो. हं. आणि ग्रँडमास्टर मध्ये आल्यानंतर आपण 7ही चक्राचं मेडिटेशन होतं आणि त्याच्यामध्ये खूप ऊर्जावान होते आपली. जे आपण तोंडातून शब्द काढले की मला हे करायचं तेच पूर्ण होतात आणि प्रत्येक दिवसामध्ये ठरवलेले कार्य पूर्ण होतात मॅडम ते. सगळ्या गोष्टी खूपच छान, खूपच अद्भुत आहेत, खूप अचंबित आहे. सांगण्यासारखं म्हणजे खूप म्हणजे कधी-कधी काय सांगावं काय नाही असं वाटतंय. हां. काय-काय सांगावं आणि काय-काय नाही. पण वेळेचा प्रश्न पडतो आणि खरंच तुम्ही जे मागणार ते होणार, तुम्ही जे बोलणार ते होणार. हे काही प्रलोभन नाहीये. परत-परत सांगते. या, अनुभव घ्या आणि मग सांगा. बरोबर. पण तुमची ऊर्जा टिकवून ठेवणं हेही तुमच्याच हातात आहे. वाढवणं हेही तुमच्याच हातात आहे. अनेक ग्रँड मास्टर्स तुम्ही पुढच्या रविवारी. हो ना? येस. हो मॅडम. मी नेक्स्ट संडे करू. हां. तुम्ही मोठ्या प्रेमाने पुढच्या रविवारी. ओके? हां. ओके. चला तर आता आपल्याला छान मेडिटेशन घ्यायचं आहे. लक्षात असू द्या सेशनची सांगता करताना सांगते, की ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याच आतमध्ये आहे. आणि या ऊर्जेसह आपल्याला जुडायचं आहे. हे ब्रह्मांड आपल्याला भरभरून देणार आहेत आणि सर्व सन्माननीय सदस्य आज आपण मेडिटेशन करणार आहे. आजचं मेडिटेशन फक्त मेडिटेशन नसेल तर आपण स्वतःच्या ऊर्जेसोबत पुन्हा जुडणार आहे. लक्षात असू द्या. लक्षात असू द्या जीवन बदलण्याची शक्ती बाहेर नाही. ती तुमच्याच आतमध्ये आहे. जीवन
तुमचं दुसरं कोणीही बदलवून देऊ शकत नाही. ती ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे. जेव्हा माझं मन, माझं शरीर, माझी ऊर्जा एकत्र येते, तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते. कोणीही कोणासाठी चमत्कार करत नाही आणि चमत्कार नसतेच. फक्त लक्षात घ्या, आजच्या मेडिटेशन नंतर जर तुमच्या अंतर्मनाला छान, शांत, प्रसन्न वाटलं, तर नक्कीच नवीन सुरू होणारी बॅच खूप वेळ आहे. अजूनही वेळ आहे. मला असं वाटते अधिक 20 दिवस आम्हाला नवीन बॅच सुरू करायला लागणार आहेत. आजच मी वेळ डिक्लेअर करत नाही, पण तरीही इथं खाली YouTubeचे सन्माननीय सदस्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी एक लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करा. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लिंकवर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि वाटल्यास या नंबरवर स्क्रीनवर दिसणाऱ्या एक मेसेज पाठवा. व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा, डायरेक्ट फोन करू नका. आणि आता सेशनला बसलेले सगळे नवीन सदस्य, तुम्ही इथं चॅट बॉक्स मध्ये दिलेली लिंक कॉपी पेस्ट केलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. जबरदस्ती कोणालाही नाही. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून कोणत्याही सदस्याला केव्हाही एकही फोन कॉल केला जाणार नाही. अनेक वेळा असं असतं की फी भरा, ऍडमिशन घ्या, तुमचं झालं का कन्फर्म? आज नाही, उद्या नाही, कधीही नाही. तुम्हाला फोन येणार नाही, कोणताही कॉल येणार नाही. फक्त व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज येईल. नक्कीच नवीन सदस्यांना जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल केव्हा आपली बॅच चालू होणार आहे. त्या आत्मीयतेने, त्या प्रेमाने, त्या विश्वासाने तुम्हाला पाऊल टाकावं लागेल आणि ऊर्जेसोबत जुडून छान अनुभव घ्यावे लागतील. आम्ही घेतले आहेत, तुम्ही सुद्धा घ्या. ब्रह्मांडाने आम्हाला निवडलं आहे, तुम्हालाही निवडणारच आहे. आम्ही लाडके झालो आहे. कोण कोण आहे लाडकं या ब्रह्मांडाचं? मी आहे ना. आपण सगळेजण या ब्रह्मांडाचे लाडके आम्ही झालेलो आहोत. तुम्ही सुद्धा व्हा. या. ओके. पुन्हा सांगते, कोठेही फोन कॉल तुम्हाला मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून किंवा आमच्या कोणत्याही सदस्याकडून कधीच येत नाही. आल्यास तो कॉल फेक समजावा. ओके. लाईव्ह सेशन मध्ये यासाठी सांगते आहे की आमचे ग्रँडमास्टर कोणाला कॉल करत नाहीत आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे असं कोणी नाही आहे सदस्य की ऍडमिशन कन्व्हर्जन करण्यासाठी म्हणून तुम्हाला फोन करेल. ब्रह्मांडाने ठरवला तर तुम्ही येणार. हे इन्स्टिट्यूटच सगळं ब्रह्मांडाच्या कृपेने चालते. बरोबर आहे ना कुंदाताई? कधी कोणाला फोन जातो आपला? नाही. ओके. म्हणजे फेक कॉल मागच्या काळामध्ये काही गेले आणि आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटचं नाव वगैरे सांगितलं गेलं म्हणून आवर्जून सांगते आहे. ओके. हा. तर कुठं काहीच नाहीये. फक्त व्हॉट्सअप ग्रुपचा, तुम्ही ग्रुप जॉईन केलेल्या ग्रुपला मेसेज येईल. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरूनही तुम्हाला काही मेसेज आले पर्सनली नाही. आमचे सदस्य रिकामे नाहीत. ओके. ते त्या पद्धतीनं, त्या क्वालिटीचे ते ग्रँडमास्टर आहेत. ते ग्रँडमास्टर्स असं काही करत नाहीत आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून कोणीच करत नाही. बरोबर? येस. तर तुम्ही स्वतः संपर्क करायचा नंबर दिलेला आहे आणि या नंबर व्यतिरिक्त दुसऱ्या नंबरवर सुद्धा संपर्क नाही. थँक्यू. खूप सुंदर, पॉवरफुल, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. स्वतःच्या क्षमतांचा विकास करा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. सगळे चक्र बॅलन्स करा. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. काय तुम्ही सुद्धा देणारे व्हा. ही ऊर्जा तुमच्या हातामधून इतरांपर्यंत जाणार. स्वतःच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणच, इतरांच्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी माध्यम व्हा. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. हा प्रवास असाच असतो. ठरवलं होतं मी सुद्धा आज 15 मिनिटाचं सेशन घेणार आणि अर्धा तास शेअरिंगला देणार, पण काय करू, आदत से मजबूर असं झालं आहे. तर आपलं सेशन एवढंच होतं. काय करणार.
आणि तरीही तुम्ही सगळेजण शेवटपर्यंत टिकून असता. या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानते आणि तुमचे सुद्धा धन्यवाद, कारण तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आहात. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. मॅडम, तुमच्या ह्याच्यामुळे मी आज इतक्या वेळा बसते, नाहीतर मी अशी पडून जाते, लगेच झोपून जाते. आता हे सेशन जोडल्यापासून मी खूप वेळ बसते, म्हणजे माझ्यात थोडा फरक आलाय. छान. 8 वाजतापासून बसलेले आहात तिलोत्तमाताई तुम्ही. आता 10 नाहीतर वाजले. 10-15 मिनिटं झाले की आम्ही लगेच पडतो. ऊर्जावान करते आहे ना. पहिल्या दिवसपासून तुम्ही ऊर्जावान व्हायला लागता. पहिल्या मेडिटेशन पासून स्वतःमध्ये बदल जाणवणार. पहिलं मेडिटेशन करायला सुरुवात करा. हळू एक पायरी चढूया. ओके. थँक्यू ताई. थँक्यू. चला, मेडिटेशन करायचं ना सगळ्यांना. हो. ओके. छान मेडिटेशन करूया. आणि आता बघा सगळे व्हिडिओ कसे सुरू होतात एका मिनिटात. मला माहिती आहे. आपण एकदा छान आत्मानमस्ते करूया युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना. आत्मानमस्ते. माईक सुरू करू. नमस्ते. आत्मानमस्ते. नमस्ते.